अंत असती प्रारंभ, सगळं संपलंय आणि शेवट झालाय असं जेव्हा आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. तर आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी संघर्षाच्या जोरावरती नशिबाला मात देत यश मिळवले. अहमदनगरमधील छोट्याशा गावात सुरू झालेला हा कबड्डीचा प्रवास टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले आणि या प्रयत्नात त्याला कोणी कोणी आणि कशी कशी साथ दिली ते आपण आज या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. तर कसं का मंडळी, नमस्कार. मी प्रेम बॅकर स्वागत करतो प्रो कबड्डी सीझन 10 चॅम्पियन पुणेरी पलटण टीम कॅप्टन, महाराष्ट्र कॅप्टन आणि इंडिया प्लेयर असलम इनामदारचं. हाय असलम, सगळ्यात पहिले तो स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. थँक्यू. तर पॅकिंग वगैरे झाली का? झाली आता प्रोचा एकदम. मग यावर्षी काय प्लॅन बनवलं प्रोसाठी? प्लॅन जो लास्ट सीझन आमचं टार्गेट होतं तिथं पूर्ण झालेलं आहे. या सीझनला पण आम्ही त्याच जोमावर उतरूया. थोडा डिफरन्स राहील डिफेन्समध्ये. आम्हाला लेफ्ट कॉर्नर कोणी नवीन खेळाडू तिथे पॅक होऊ शकतो. तो प्रिव्हेकेशन कॅम्पमध्ये आम्ही तो प्रॅक्टिसमध्ये ठरवूच आणि एक नव्या जोशात पुन्हा एकदा सुरुवात करू यांची. आणि हा जो कॅम्प आहे तो ठाण्यालाच असतो की दुसरीकडे बाहेर कुठे असतो? मला वाटतं YSPL कॅम्प आपला ठाण्याला आहे. हा, आमची युवा पलटण जी आहे YSPL तिचा रेग्युलर प्रॅक्टिस आमची ठाण्यात चालते. तर वर्षभर पूर्ण आम्ही तिथेच असतो सगळे सिनियर खेळाडू. आणि जे नवीन आम्ही म्हणजे ज्यांच्यावर काम करायचं ज्या खेळाडूवर आम्ही नवीन खेळाडू घेतो त्यांना आम्ही आमच्या बरोबर ठेवून प्रॅक्टिसमध्ये डेव्हलप करतो. अशोक सर आणि आदिनाथ गवळी आमचे कोच आहेत तिथे. आणि फिटनेसवर पण दर्शन आहे आमच्याकडे, तो पण चांगला लक्ष देतो. आणि वर्षभर तर आम्ही ठाण्यातच करतो प्रॅक्टिस. आपण ठाण्यावर बघितलं ना बघा, म्हणजे गजबजलेला शहर आहे, नुसता गोंगाट, ट्रॅफिक वगैरे सगळे. पण आपण एक जर गोष्ट बघितली की गावाकडे आपल्याला शांतता पाहायला भेटते. मग या गजबजाटीमध्ये तुला गावाची आठवण येते कधी? असं काय नाही आठवण, रेग्युलर प्रॅक्टिससाठी तर थांबणं इम्पॉर्टंट असतं गावात जास्त करून. आणि जर गावातलं आपण बघितलं की गावातल्या आठवणी, शाळा, विद्यार्थी, मग ते मित्र वगैरे भेटतात का घरी तुला शाळेतले? शाळेतले असं मी स्टार्टअप तर शाळा स्कूल गेम मधनच केला होता. ऍक्च्युली माझा भाऊ कबड्डी खेळायचा तर तिथून स्टार्टअप केला. शाळेतून सुरुवात झाली? हा, शाळेतनच स्कूल गेम खेळायला लागलो. मग नंतर असते प्रॅक्टिस चांगली केली. मग इथपर्यंत बराच खडतर प्रवास होता माझा आणि बरीचशी त्यात संकट पण आली, पण मी हार नाही मानली कधी. स्टार्टअप माझा शाळेतून झाला आणि ऍक्च्युली शाळेत पण मी विद्यार्थी म्हणून पण एक चांगला. आता तोच प्रश्न होता की कबड्डी प्लेअर तू चांगला आहेस, विद्यार्थी म्हणून कसं होतं? चांगलं होतं. मी एक 9th क्लास पर्यंत चांगलं स्टडी पण लक्ष द्यायचो आणि माझं मॅथ्स पण चांगलं होतं, इंग्लिश पण चांगलं होतं. बट कालांतराने नंतर चेंज झालं की स्पोर्ट्समध्ये एक ओढ निर्माण झाली मला आणि त्या गोष्टीकडे एकदम जास्त फोकस केला मी स्पोर्ट्सकडेच. आता बघ, आपल्या घरात जर मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बघायचंय, तर आई वडील स्वतःची प्रॉपर्टी विकून माझा मुलगा बाबा चांगला इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. मग जेव्हा तू घरी बोलला की मला कबड्डी खेळायची तेव्हा सपोर्ट होता का? आणि जर सपोर्ट होता तर मग घराची परिस्थिती होती का आपली? घरातून सपोर्ट नव्हता अगोदर. माझा मोठा भाऊ कबड्डी खेळायचा, बट तो खेळाडू होता चांगला, वसीम नाव त्याचं. तर त्याला बघून मी ग्राउंडवर स्टार्ट केलं. आमचे सिनियर खेळाडू होते, माझे ग्राउंडचे कोच आहेत गावातले, साई मंडळ आमचे तिथले, राहुल कोकणे म्हणून. त्यांच्याबरोबर मग मी जायला लागलो. एक ओढ निर्माण झाली. मग घरचे माझा मोठा भाऊ खेळेल आणि त्यातनं काहीतरी होईल त्याचं, असं घरच्यांना एक वाटायचं की पोलीस होईल, आर्मी होईल, अशी गावाकडे एक इच्छा असायची मनात. तर मग माझा भाऊ 2011 साली भरती झाला पोलीसमध्ये. मग घरचे, माझा भाऊ थोडं लक्ष द्यायला लागला नंतर की हा करतोय चांगला, बाहेर नाही ऐकायला लागलं. ते आमचे राहुल सर आहेत, ते सांगायला लागले की नाही चांगला खेळतो याला. मग भावाने पण चांगलं लक्ष स्टार्ट केलं, सपोर्ट केला भावाने. तशी एक जर्नी स्टार्ट झाली. पण घरचा काही खूप खडतर प्रवास होता माझ्या घरचा. माझी मम्मी घरातलं धुणे भांडे करायचे बाकी लोकांचं, मी स्वतः पण कामाला जायचो. म्हणजे असं माझं एक 2017 पर्यंत वेगळीच जर्नी होती लाईफ. काय काय कामं केली तेव्हा तू? मी खूप काम केले. चहाच्या हॉटेलमध्ये गेलो, मी ज्यूस बार मध्ये पण गेलो, मी लोकांच्या शेतामध्ये पण कामं केली. मी म्हणजे गावाकडे जी काम भेटेल मी ती काम केली. मी घर बांधण्याचं पण काम केलंय, प्रत्येक काम केलं मी. मी जेव्हा नवीन राजूकडे यायचो वाशिममध्ये, तर माझं असं होतं की मला 8-10 दिवस मला अगोदर कामाला जायला लागायचं आणि मग ते भाड्याचे पैसे माझे निर्माण झाले की मग मी इथपर्यंत पोहोचायचो. जाताना पण मी एक बोलतो ना, मी लाईफ मधला टर्निंग मोमेंट वासिंदे, राजू कतोरे, त्याची कतोरे फॅमिली, त्याचा भाऊ, आई, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. म्हणजे जाण्याला येण्यापासून, खाण्यापासून मला ते पैसे द्यायचे, यायचं जायचं. एक खूप मोलाचा वाटा आहे माझ्या लाईफ मध्ये त्यांचा. आता तू जसं बोलला की तू शेतात पण काम केलेलं, त्यानंतर तू गवंडीच्या हाताखाली पण काम केलेलं,
ज्यूस बार मध्ये पण काम केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना तुला प्रॅक्टिसचा टाइम भेटायचा? माझा एक म्हणजे मी ठाणलेलं होतं मनात की मी दिवसभर जरी काम केलं मी सकाळी अंधारात जाऊन वर्कआउट करून यायचो, मग परत कामाला जायचो. संध्याकाळी मी 5-6 पर्यंत सुट्टी घ्यायचो, परत ग्राउंडवर जायचो. मी कधी प्रॅक्टिस बुडवली नाही माझी. हे आम्हाला संग्राम सरांकडून पण ऐकायला भेटण्यात येऊन त्या गोष्टी पुढे आपण. तर हे सगळे प्रॅक्टिस मध्ये तू त्यावेळी कुठली प्रॅक्टिस करत? त्यावेळी जिम वगैरे आपल्या गावाकडे काही सीन नव्हता? नॉर्मली गावाकडे ना गावाकडचा वर्कआउट असतो, सपाटे, जोर, बैठक आणि जास्त करून रनिंग, स्प्रिंट हा वर्कआउट असायचा. तर माझे राहुल सर आहेत सिनियर काढू, ते घ्यायचे माझा वर्कआउट ऍक्च्युअली, म्हणजे ते करायचे. तर मग मी त्यांच्या सोबत पण जायचो, कधी कधी माझ्या भावाबरोबर. तर मग ती गावाकडे नॉर्मली तो वर्कआउट असायचा. पण बोलताना मेंटॅलिटी माझी अशी होती की मला कोणाचा जरी मोबाईल भेटला ना, अँड्रॉइड मोबाईल, तर मी त्यातनं फिटनेस, स्पीड फिटनेस असं टाकायचो युट्यूबला, किंवा स्ट्रेंथ वर्कआउट असं टाकायचो. तर त्यात जो वर्कआउट येईल ना तो मी बघायचो. मी ग्राउंडवर काय असायचं, ऑलमोस्ट माझ्याकडे काही साहित्य नव्हतं, हार्डल किंवा कोन्स वगैरे काही नसायचं असं. तर मी बॉटल्स मध्ये रेती भरायचो, ते बॉटल्स उभा करायचो किंवा विटा उभा करायचो, आणि तो म्हणजे उपयोग करायचा त्या गोष्टींचा. किंवा लॅडर नसायचं तर मी चुना असतो व्हाईट, त्याने लॅडर बनवायचो, मग त्या लॅडर वर्कआउट करायचो. बट माझ्या माइंड मध्ये ते होतं की मी ते काहीतरी नवीन केलं पाहिजे, बाहेरची लोक जशी करतात ते केलं पाहिजे आपण. तर ती एक रूढ निर्माण झाली मला, आणि मी ते करत गेलो गावाकडे. मला शिकण्याची खूप इच्छा नेहमी असायची माझ्या मनात की मला काहीतरी नवीन करायचंय. तर आता तू बोलला की हा लॅडर बिडर वर्कआउट, पण आपण जर फिटनेस बोललो ना की लोकांना जिम आठवते पहिली, बाई मोठी बॉडी बनवा आणि मग त्याच्या जोरावरती खेळा. मग कबड्डी तसा गेम राहिलाय का आता? बिलकुल नाही. माझं गेले 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले 72 वेट आहे. मी त्या वेटवर पूर्ण वर्ल्ड खेळून आलोय. कबड्डीला ना स्ट्रेंथची गरज लागते, ना खूप पॉवरची गरज लागते, ना ताकद पाहिजे, ना बॉडी पाहिजे, काही नाही. हे भ्रम आहे लोकांचा, आत्ताच्या लोकांचा. ऍक्च्युअली असलं काही नाही. तुमच्यामध्ये टेक्निक, तुमच्यामध्ये स्किल्स, तुमच्यामध्ये स्पीड आणि स्ट्रेंथ, तुमच्यात ऍजिलिटी चांगली असली गेम बद्दल, किंवा तुमची मेंटॅलिटी गेम बद्दल किती इम्पॉर्टंट आहे ती चांगली असली, किंवा गेम बद्दल तुम्ही काय विचार करता, कुठल्या खेळाडू बद्दल, समोरच्या बद्दल काय विचार करता, तो खूप इम्पॉर्टंट आहे आता सध्या कबड्डीसाठी. स्ट्रेंथची, ताकदची गरज नाही. मी 70 पासून तेवढ्याच वेटवर मी एक ऑल इंडिया आणि चांगल्या स्पर्धा खेळतोय. मला तरी गरज नाही पडली. आणि आत्ताच्या खेळाडूंना मी तेच सांगेल, माझ्या पण टीम मधला माझ्या क्लबचा खेळाडू आहे शिवम म्हणून, शिवम पठारे, बरोबर. त्याचं पण वेट माझ्या एवढं आहे 70 kg. तो माझ्यापेक्षा 3 किलो कमी आहे, बट त्याचा पण गेम बघा की तो तेवढ्याच गेमवर खेळतो. मला वाटतं की ताकदीची गरज नाही लागत कबड्डीला आता तरी. शुभम पाट्यावरून तुम्हाला कळालं की भाई तुम्ही एकाच गावाचे असेल, कारण की दोघांची बोनस मारायची स्टाईल एकदम सेम. आता जी व्हायरल झालेली व्हिडिओ पुण्याची की ते सेम स्टेपिंगनी ते करतो बोनस वगैरे, तो स्पीडच कमाल. मेंटल स्ट्रेंथ खूप चांगली पाहिजे. दुसऱ्या खेळाडू बद्दल आपण कसा विचार करतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ नक्की आहे कसा विचार केला पाहिजे, आणि समोरच्या प्लेअर बद्दल आणि स्वतःबद्दल सगळ्यात पहिले ऍटिट्यूड कसा ठेवला पाहिजे. स्वतःबद्दलचा ऍटिट्यूड मला वाटतं एक गोष्ट आहे की आपल्यात सगळ्यात इम्पॉर्टंट ऍटिट्यूड एक असायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी. बरोबर. पॉझिटिव्हिटी आपल्याला असली ना तर लाख असू द्या पुढे, कसे पण असू द्या, किती म्हणजे लेजंड असू द्या किंवा किती स्ट्रेंथनी आपल्यापेक्षा कॅपेबल असू द्या, मला नाही वाटत आपला पॉझिटिव्ह विचार असला ना तर आपला कॉन्फिडन्स तो अप असतो खेळामध्ये. तो आपण पॉझिटिव्ह विचार केला ना प्रत्येक गोष्टीचा, आणि आपलं माइंड शार्प ठेवलं त्या गोष्टीसाठी, तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत अशक्य आहे. कारण पॉझिटिव्हिटी ठेवली आपल्यात, आणि स्ट्रॉंगनेस मनात पाहिजे की मी हे करू शकतो. प्रत्येक सेकंदाला आपण स्वतःला हे बोललं पाहिजे की मी हे करू शकतो, हे करू शकतो. तर मला वाटतं की जगात कुठली गोष्ट अशक्य नाहीये. आणि आपण जर विचारायला की समोरच्या खेळाडूबद्दल ऍटिट्यूड, आता बघ इन जनरल काय होतं, आपले प्लेअर पोरं सगळी मॅच खेळायला उतरतात, तर समोर कुठला तरी भारी टीम लागलेली आहे, समोर कुठला तरी प्लेअर खूप मोठा काहीतरी खेळून आलाय, ते बघून आपण आधीच अर्धाच असतो. मग तसं केलं पाहिजे का? आणि जसं तसं मनात येत असेल मग त्याला कसं टॅकल केलं पाहिजे? समोर आता ऍस्टला विनात जर उतरणार आहे, मग काय विचार केला पाहिजे? नाही असं नाही. मी पण मॅच खेळायचो ना, तर नवीन मी जेव्हा आलो व्यावसायिक लेवलला, तर गिरीश एर्नाक वगैरे खूप मोठे खेळाडू होते. बीपीसीएलची टीम म्हणजे खूप स्ट्रेंथ होती, स्ट्रॉंग होती तेव्हा. तर कधी माझ्या माइंड मध्ये नाही आला विचार की आता मोठे खेळाडू यांच्यात कसं खेळायचं. बट माइंड मध्ये हे पाहिजे की मी यांच्यापेक्षा वरचढ काय करू शकतो, आपण यांच्यापेक्षा वरचढ काय करू. जेव्हा मी बोलतो ना आपल्याला चमकायचं किंवा काहीतरी ग्राउंड मध्ये वेगळं करून दाखवायचं, तर आपण त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंगनेस ठेवला पाहिजे. ते खेळाडू ऍक्च्युअली अनुभवाने चांगले आहेत, खेळाने चांगले आहेत, ते मोठ्या लेवलला खेळत आहे.
पण आपला कौशल्य हे आपण दाखवणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यावेळी. तर मला नाही वाटत की काही निगेटिव्ह थिंकिंग घेतल्या पाहिजे. किती मोठे खेळाडू समोर असले तरी आपण एकच विचार केला पाहिजे की आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. इम्पॉर्टंट आपल्या गेम बद्दल मी माझा 100% देईल. रिझल्ट वरच्यांच्या हातात आहे, काही आपल्या हातात नाही. तो 100% देणं इम्पॉर्टंट आहे ना. कुठचे खेळाडू किती मोठे असो काय असो त्याच्याशी फरक पडत नाही. आपल्या गेम बद्दल आपण काय विचार करतो आणि ग्राउंड मध्ये आपला परफॉर्मन्स काय होतो त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. खेळाडू खूप येतात जातात, खूप खेळाडू मोठे होतात, त्यांचा डाऊन पॅच पण येतो, पण गेम हा तिथंच असतो ना. तो सो आपण गेम बद्दल विचार केला पाहिजे की किती मोठा खेळाडू ग्राउंड मध्ये त्याच्याबद्दल विचार नाही केला पाहिजे. बरं, आता जसं बोललो की एकीकडे तुझी प्रॅक्टिस चालू होती, फिटनेस चालू होती, तू मॅचवर मॅच टुर्नामेंट खेळत होता. आजची एक टुर्नामेंट आली ती म्हणजे खेलो इंडिया. म्हणजे सगळे रथी महारथी एकाच याच्यात होते. शुभम असू दे, राजू असू दे, अजय पाटील असू दे, परत पंकज मोहिते असू दे आणि आस्था विनमदार. ह्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्याबरोबर खेलो इंडिया मधला? तेव्हा कळालं की भाई जगाला की आस्था विनमदार नावाचं कोणतरी आलेलं आहे. जी पहिली किक तू मारली तर एंड. एक असं होतं की मी ज्युनियर नॅशनल खेळलो त्याच्या अगोदर. एरंड्यात होतो मी कोलकात्याला. कोलकात्याला ब्रॉन्झ मेडल मारलेलं. तेव्हा टीम मध्ये मी आणि पंकज होतो, सौरभ पटेल होता, राजू होता, अशी टीम होती आमची चांगली. मी तेव्हा ऑलराऊंडर खेळलो टीम मध्ये. तर त्यानंतर घरी आलो इकडे मुंबईमध्ये आणि 2-3 व्यावसायिक मॅच खेळलो एअर इंडियामधून. तेव्हा कॉल आला पंकजचा मला की अरे असं खेलो इंडियाची ट्रायल आहे, 1 दिवस झालाय तर आपल्याला ट्रायलला जायला लागेल, आपण टीम बनवूया. पंकज जर आपल्या मनासारखी टीम देत असेल तर नक्की आपण महाराष्ट्राला मेडल मारून देऊ, हा कॉन्फिडन्स मी देतो. हा मी बोललो. तर पंकज बोलला की आपण त्यांच्याशी बात करून घेऊ की आपण अशी टीम बनवूया आणि आपण महाराष्ट्रासाठी आपल्याला काहीतरी करूया. बरोबर, खेलो इंडियामध्ये झालेलं नाही असं आपल्याला करायला लागेल. गेलो आम्ही, टीम बनवली, आमच्या पद्धतीने टीम दिली. आम्ही इन 7 चांगले घेतले, बाहेर पण आम्हाला रेडरची गरज होती, ते पण चांगले घेतलं. मॅच खेळलो आम्ही तिथे बऱ्यापैकी, सगळ्या मॅच खेळलो, 1 साइड मारल्या. फायनलला टीम पोहोचवली आणि एक सिल्वर मेडल आम्ही मारलं. थोड्या इक्वेशननी थोडा डिफेन्स मागे पुढे झाला पण आपली मॅच हारलो. बट एक तिथे खेळलो ना मी, जो चान्स भेटला मला तिथे, तो एक परफॉर्मन्स पण चांगला झाला. पंकज ऑलरेडी प्रो कबड्डी खेळला त्याच्या अगोदर, बरोबर, सीझन 7. आणि त्यानंतर मी युवा पलटनला पण होतो तेव्हा, घेतलेल्यानंतर मला. तर तिथून एक टर्निंग पॉईंट झाला आणि तिथे एक परफॉर्मन्स चांगला पण पडला. बऱ्याचशा टीमांची कॉल यायला लागली, बरोबर. बट मी गेलो नाही कुठल्या टीम मध्ये, कारण माझं एक ओढ निर्माण झाली पुणेर पलटन बरोबर. मी पुणेर पलटन मध्येच थांबलो तेव्हा पण. बघ आता एक इथं सिच्युएशन येते की आपण 2 प्लेयर असतो, चांगले मित्र आहेत, किंवा एकाच संघातले एकाच गावातल्या पण खेळत असतो. तर त्यातला एक प्लेअर आपल्या आधी यशस्वी होतो, आपल्याला थोडा वेळ लागतो. मग तेव्हा असा एक खचण्यासारखा मनात येतं की अरे त्याचं झालं, माझं काय नाही झालं. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, मी बरेचसे बघितलंय आजकाल महाराष्ट्रात. एक मी आतापर्यंत अनुभवलेला मी गोष्ट सांगतो माझी. मोठ्या खेळाडूला नाही वाटत की छोटा खेळाडू मोठा व्हावा. बोलतील खेळाडू की छोटा खेळाडू मोठा व्हावा, बट मला पण नाही वाटत, कारण मी अनुभवलंय. कारण मी कमी वयात बरचसं खेळलो. बट माझ्या मागे बोलणारे, माझ्या काय काय बोलतात, काय काय होतंय ते मला कळायला लागलं. मग मी मनात असं ठाणलं की आपल्या इथे महाराष्ट्रात फक्त मागं खेचणं हा सगळ्यात मोठा हे खेळाडूंना. ते नाही केलं पाहिजे. ऍक्च्युली असा विचार पण नाही केला पाहिजे खेळाडूंनी खचणं हे ते. नवीन खेळाडू आता त्यांना येणार आहे ना, माझा पण काळ संपणार आहे, माझ्या अगोदर त्यांचा पण संपत गेलाय, मी आलो, माझ्या नंतर पण येणार आहे. मी हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे खेळाडूंनी, स्पोर्ट्समनशिप दाखवली पाहिजे. स्पोर्ट्समन काय असो ना ते दाखवलं पाहिजे की माझ्या नंतर पण खेळाडू येणार आहे आणि ते मोठे होणार आहे. ते आपल्याला ठेवलं पाहिजे मनात काहीतरी की नाही येतील खेळाडू. खालच्या खेळाडूंना पण आपण चान्स दिला पाहिजे की नाही बाबा ये तू करू शकतो, तू ह्या लेवलला जाऊ शकतो, तू भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो, किंवा तू महाराष्ट्राचं नाव लौकिक करू शकतो, बरोबर, नॅशनल लेवलला होप दिला पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. नाही झालं माझ्या बरोबर तसं कधी नाही. मला फक्त माझ्या लोकांनी सपोर्ट केला जवळच्यांनी. आणि नाही मी कुणावर बिलव नाही करत. मला माझी मेहनत माहिती, इंडिपेंडेंट म्हणजे मी डिपेंड नाही राहिलो मी कुणावर, बरोबर. बस मी माझी मेहनत मला माहिती. मी किती वर्ष इथे थांबलो, मी घरी गेलो नाही. आता पण मी घरी जात नाही असं 7-8-10 महिने. माझे घरचे फोन येतात मला, मी सणाला घरी गेलो 1 दिवसात रिटर्न होतो. मला माहिती माझी मेहनत. सो मला वाटतं की नवीन खेळाडूंना होप्स दिले पाहिजे, नाही की त्यांना खचवलं पाहिजे. आता माझ्या टीम गावातला खेळाडू शिवम थोडक्यात, बरोबर. तर मी हा नाही विचार केला ना की शिवम माझ्यापेक्षा मोठा होईल, बरोबर. हा विचार मी नाही केला.
मी विचार हा केला की शिवम माझ्यापेक्षा मोठा अजून काय करू शकतो, माझ्यापेक्षा मोठं काहीतरी अचीव्ह करू शकतो, थोडे त्याचे स्किल तुझे थोडे स्किल अजून काय तो कधी चांगलं करू शकतो हे मी विचार केला. हा विचार नाही केला शिवमला कशाला प्रो कबड्डी खेळवायची किंवा कोणत्या खेळाडूला कशाला माझ्यापेक्षा नाव मोठं व्हायला नको, हा विचार नाही केला. हा मी कशाला करू त्याचं काम. मला खूप खेळाडू, मला खूप मॅनेजमेंटचे कॉलेज आहे त्याच्याबद्दल, शिवम बद्दल हे येते, पण मी म्हणतो नाही, वेट अँड वॉच. जेव्हा पण जाशील तेव्हा तू स्टार म्हणून असला पाहिजे कबड्डी. बरोबर आहे. तू कबड्डीत जायचं तर स्टार. मला तुला फक्त असं नॉर्मली जायचं प्रो कबड्डीत 12वा बसलाय 2 वर्ष झाले ते कपडे घेऊन यायचे घरी. आपल्या महाराष्ट्रात बरेचसे खेळाडू करतात तसे, 2 वर्ष कपडे घ्यायचे तेच घालायचे 8 वर्ष. नाही, तू तुझं नाव आणि प्रो कबड्डीत, बरोबर, फक्त प्रो कबड्डी हे स्वप्न नाही ठेवलं बरं खेळाडू, बरोबर, मला तरी वाटतं. बोल. तर असं आपलं टार्गेट काहीतरी मोठं पाहिजे. नवीन खेळाडूंना पण प्रोत्साहन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या युवा पलटणमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आम्ही प्लेअर बोलवतो युवा पलटणमध्ये. बरोबर, मी असेल, अशोक सर असेल, गवळी सर असतील आमचे कोच, संग्राम सर कधी कधी आम्हाला हेल्प करतात. मी खेळाडू मी बघत असतो जास्त. माझा विचार असा आहे आणि सरांचा आमचा की जो खेळाडू आमच्याकडे येऊन बनेल तो त्याचा हिरो, तो त्याच्या घरी खूप मोठा होईल. त्याची मेहनत राहील ती, फक्त एक प्रोत्साहन देण्याचं काम आपलं असतं. जो खेळाडू नाही आला आम्ही युवा पलटणमध्ये पण 10 दिवस तो राहून जरी गेला ना, तर तो त्याच्या मनातून एक राहील की 10 दिवस मला अशोक सरांनी तिकडे बोलवलं होतं, मला असलमनी बोलवलं होतं. एक माइंड मध्ये बॉन्डिंग राहील. असं काहीतरी चांगलं केलं पाहिजे आपण, बरोबर ना की प्लेअरांना खचवलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्या नवीन खेळाडूंना. आणि आय होप की माझ्याकडनं होत असेल ते, आणि मी देतोय पण. काही खेळाडूंना वाटत असेल की नाही देत आहे तर तुम्ही स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकता, स्वतः बोलू शकता माझ्याशी की बाबा अशी हेल्प हवी आहे किंवा काय. आय ऑलवेज हिअर, मी करू शकतो ते तुमच्यासाठी. काय सपोर्ट असेल कबड्डी बाबतीत करू शकतो. आज मगाशीच बघितलं आम्ही जेव्हा घरामध्ये आलो ना, तर आस्तम सर स्वतः पाणी घेऊन आले. मग तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट क्लिक झाली की माणूस किती मोठा झाला, किती मोठा प्लेअर झाला, किती पैसे आले काय आले, पण तुमचं कॅरेक्टर तुमची खरी व्हॅल्यू ठरवत असतो. कॅरेक्टर म्हणून माणूस काय पाहिजे आणि स्पोर्ट्समन म्हणून माणूस काय पाहिजे. तर स्पोर्ट्समन हा फक्त ग्राउंड मध्ये असायला पाहिजे मला वाटतं. आणि तुमच्या रुटीन मध्ये 2 टाइम तुमची काय शेड्यूल असेल वर्कआउटचं त्यामध्ये असायला पाहिजे. अदरवाईज तू माणूस म्हणून ओळखला गेला पाहिजे असं मला वाटतं. असं सर मला सांगायचं. बरोबर. तर माणूस की खूप इम्पॉर्टंट या गोष्टी. आपण किती लेवलला जातोय आणि आपण किती मोठे होतोय हे ग्राह्य नाही धरलं जात. बरोबर. ते फक्त तुमचे मेडल्स आणि तुमच्या नावाने तुम्हाला ग्राह्य धरू शकतो, पण तुमची माणुसकी काय हे लोकांसमोर खूप म्हणजे बोलतो भेटतो हे खूप डिझर्व करतो. लोक बोलले नाही पाहिजे की याला हा असा ऍटिट्यूड आहे, हा असा खेळाडू आहे. जरी काहींना पटत नसतं, काहींचे माइंड वेगळे असतात, काही काय बोलतात. काहींना आपण समोर बोललेलो नसतो तर त्यांना असं वाटतं की हा कधी बोलत नाही खेळाडू, ऍटिट्यूड आलाय. बट मला वाटतं की हे कॅरेक्टर एक स्पोर्ट्समनचं वेगळं आणि एक इन्सानियतच्या याने वेगळं पाहिजे माणसाच्या याने. तर ते सर मला खूप शिकवतात त्या गोष्टीसाठी. आपण कसं करायला पाहिजे, आपण स्वतःला काय हँडल केलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी मी शिकतो. संग्राम सर खूप एक आहे माझ्यासाठी, कारण संग्राम सरांना आता पण म्हणजे माझ्या एवढे तरी संग्राम सरांना कोणी फोन लावत नसेल मला तरी वाटतं. हे मी कॅमेऱ्यासमोर पण बोलू शकतो, कारण छोट्या गोष्टीला पण मी संग्राम सरांना कॉल करतो ऍक्च्युअली. आणि सरांना मी विचारलेला प्रश्न की युवा पलटणचे जे प्लेअर आहेत तुमच्याकडे त्यांच्या पर्सनल लाईफच्या काही इश्यू घेऊन येतात का, आणि तुम्ही ते कसे सॉल्व्ह करता. तेव्हा त्यांनी सांगितलं, आणि त्यांनी एक गोष्ट अशी बोललेली की असला इनामदार हा असा एक खेळाडू आहे की त्यांनी अजूनपर्यंत प्रॅक्टिसचा सेशन मिस नाही केलं. बघा एक सर्टन जसं तू बोलला की एक लेवल पर्यंत प्लेअर मोठा होत असतो, तो खूप मेहनत करत असतो. म्हणजे डाऊन पॅच होतं, 1-2 मॅच चालत नाही, मग तो तिथे काय करतो की थोडी मेहनतीकडे दुर्लक्ष करतो. जाऊ दे, आज कशाला उठायला जाऊ दे, 2 दिवस तर मिस केला, आता तिसरा पण दिवस मिस करलो. अशी कुठली गोष्ट आहे जी तुला प्रवृत्त करत सकाळी लवकर उठण्यासाठी? मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीसाठी ना प्रॅक्टिस जरूरत असते रोज. कुठल्या पण फील्डमध्ये जातो मी, कुठलं पण वर्क केलं तर ते कंटिन्यू करणं इम्पॉर्टंट असतं. तर माझ्या माइंडला आणि माझ्या बॉडीला जोपर्यंत मी वर्कआउट करत नाही आणि जोपर्यंत मी प्रॅक्टिस चांगली करत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही मला, माझा स्वतःचा. बरोबर आहे. तर ते मला असं वाटतंय की तू 2:30ला जरी आला फ्लाईट पकडून तर तू 2.5 तास झोप, 1 तास तू जाऊन करून ये, नंतर पूर्ण दिवस रेस्ट घे, इव्हिनिंगला तू प्रिपेअर होशील पुन्हा एकदा. ते बॉडीला एक सवय झाली आहे माझ्या की मी करायला पाहिजे. आणि बॉडी आपोआप बोलते नाही असलं, माइंड एक माझं स्ट्रॉंग झालं की नाही असलं. मी बोललो जर नसलं की झोपायचं नाही, 1 तास तू जाऊन ये. बरोबर. तर ते एक खूप प्रवृत्त करते मला माझं माइंड की तू करू शकतो आणि करायला पाहिजे तो अजून. तर खूप
लेवल असत्या काही गोष्टींच्या, बट ते लेवल पर्यंत जरी मी पोहोचलोय किंवा मला अजून पोहोचायचंय तर मी कधी मेहनत नाही थांबणार नाही. बरोबर, मेहनत माझी कंटिन्यू राहील. असाच एक ऍटिट्यूड तुझ्या फेवरेट प्लेअर मध्ये. आता तू मला कधी सांगितलं तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे? मला तर वाटतं क्रिस्टियानो रोनाल्डो तुझा फेवरेट प्लेअर असू शकतो. कारण की जेव्हा इंडियाचा फायनल जिंकली तेव्हा तू जी त्याची सिग्नेचर मूव्ह केलेला, हा पण हा सेम ऍटिट्यूड मला ज्या मोठे लेजंड प्लेअर आहेत त्याच्यामध्ये कॉमन पाहायला भेटतो. आता जसं बोललं की राजू बोरं तुझा अजून एक म्हणजे कोच पुंडलिक गोडले जे असतील, तर अजून पण तुला कॅच झाली मॅच हरला बोलतात का? परंतु पराभव झाल्यानंतर काढत असतात नाही आता तू इथे करेक्ट झाला पाहिजे. कुठला जरी कोच असेल तर त्याची इच्छा असते माझा खेळाडू अजून किती बेटर करू शकतो. बरोबर. तर माझे जे कोच आहेत पुंडलिक गोरले, त्यांना वाटतं की मंडळाच्या मॅच जरी मी खेळत असतो किंवा कुठे खेळत असतो तर ते मला बोलतात अरे काय खेळतोय, कॉल लावतात कधी असं करणार. हो अजून पण ऐकणं पण खूप इम्पॉर्टंट, कारण लहानपासून आपण त्यांना आपलं पॉईंट बॉडीबद्दल मी ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे आणि ते माइंड मध्ये ठेवून मी त्यावर वर्क पण केलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते सांगतात मला आणि ते मी एक माझ्या छोट्या मनाने मी ऍक्सेप्ट करतो. ते झाला तरी पण तो खेळला आणि तुझ्या बरोबर पण असंच काही इन्सिडेंट झालेला, काय झालं तो? मी एक 2014ला माझा पाय फ्रॅक्चर झाला प्रॅक्टिस मध्ये तुटल्या ना, ते माझी काहीच बरेच नाही, ते शून्य होतं माझ्या घरात. खाण्याची पण इतकी अवस्था होती माझी. माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात दुःखी क्षण आहे माझ्या तो. माझ्या घरात मला घर पण नव्हतं राहण्यासाठी स्वतःच. आई धुणं भांडी करायची 4-5 घरांचं, भाऊ पोलीस झालेला असून मला माझ्या पायासाठी काही करू शकत नव्हता, कारण माझ्या वडिलांनी कर्ज घेतले, ते फेडत होता माझा भाऊ त्या सॅलरीतून. बट मी सर्जरी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर तेव्हा योजना आलेली काहीतरी, त्या योजनातनं मी कार्ड बनवलं. बट पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचा लगेच ऑपरेशन करावं लागतं. बरोबर. मी त्याच्या 2 महिन्यानंतर ऑपरेशन केलेलं आहे माझा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर. तेवढा दुखणं काढलं म्हणजे मी रोज पेन किलर खायचो, तसंच रडायचो. माझी मम्मी माझ्यापाशी असायची, बहिणी माझ्या. खूप दुःखी क्षण होता माझ्यासाठी. आणि बोलतात ना काहीतरी चांगले दिवस येण्यासाठी काहीतरी वाईट दिवसाचा सामना करावा लागतो, तर ते ऍक्सेप्ट पण केलं मी. आज मी त्या दिवसातनं आल्यामुळं आज मला किंमत कळते माझ्या यशाची. आणि खूप हालाकीचे दिवस होते तेव्हा माझ्यासाठी. खूप हार्ड वर्क केला मी तेव्हा. खूप म्हणजे खूप. माझं पायात प्लास्टरसाठी पण पैसे नव्हते माझ्याकडे, की निदान मी प्लास्टर जरी करू शकतो आणि घरात बसू शकतो, त्या गोष्टीसाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. बरोबर. तर मी क्लबच्या मंडळाने माझा खूप सपोर्ट केला, उंडीच्या मंडळातल्या प्रत्येक सदस्याने. तेव्हा मग एक 2 महिन्यानंतर मी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये पण 40 दिवस राहिल्यानंतर माझं ऑपरेशन झालं. खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी ते 1.5 वर्ष, खूप जास्त. आणि नंतर मग माझ्याकडे स्टेचअप काढण्यासाठी पण पैसे नव्हते, तर मी घरीच ब्लेडनी स्टेचअप कट केली. मी असं डायरेक्ट चालायला लागलो. मला खूप एक म्हणजे परिस्थितीच नाही, कोण विचारणार मला. माझ्या स्टेचअप मधनं पाणी यायचं, वॉटर निघायचं. खूप वाईट दिवस होते माझ्यासाठी ते. आणि घरच्यांना मी सांगत नव्हतं पाणी येते काय. लोक बोलायची अरे ते त्याच्यातनं पाणी आलं की पॉइझन होतं, पाय काढावा लागतो, कापावा लागतो. नाही, आमची परिस्थितीत आम्ही ते ऍक्सेप्ट करू शकतो. तुम्ही सांगताय, सजेशन देतं प्रत्येक गोष्ट, साथ पण नाही देत. बरोबर आहे. तर सजेशन ऐकून घेतले, बट नाही मी तसंच करत राहिलो. पण वरच्याला जे मंजूर होतं, उपरवाले वही होता तो. बघ, कोणाच्या तरी लाईफ मधला किस्सा कोणासाठी मोटिवेशन होतो असं. भाई 2 ऑप्शन देते आयुष्य आपल्याला. एक तर तू रडत बस, नाही तर उठून उभा राहा. रडत बसला तर जे बाकीची गर्दी त्यात जाशील, परत उठून उभा राहिला तर मग काहीतरी ना कमवशील. असा सिच्युएशन आणि असं क्षण प्रत्येक मोठमोठ्या खेळाडूच्या आयुष्यात आलेलाच आहे. अँड पीक मध्ये असताना इंजुरी झाली असेल, घरात फायनान्सचा प्रॉब्लेम असू दे, पण त्याला टॅकल करून वर जातो, तोच खरा मोठा प्लेअर होऊन जातो. आणि हे सगळं चालू असताना तुझी एअर इंडियावर प्रॅक्टिस चालू होती का तेव्हा? एअर इंडियाला मी 2018ला जॉईन झालो, 17ला. तर मी इथनं जायचो एअर इंडियाला. 2-1.5 तास लागायचं जाण्यासाठी. बरोबर. माझ्याकडे ऑटोला पण पैसे नसायचे, खायला पण नसायचे. मी तरी जायचो फुकट ट्रेननी. हा म्हणजे हार्ड जर्नी होती इथली. पण किती वेळ गेला तो? असं 1.5 वर्ष घातलं मी, 2 वर्ष एअर इंडियाला. 2 वर्ष रेग्युलर. हा, जायचं यायचं. एवढी गर्दी असायची. कुर्ल्याला जायला लागायचं, कुर्ल्यावरून मग चेंज करायला लागायचं. बरोबर. एवढी गर्दी असायची की पूर्ण माणसांची फाईट व्हायची मध्ये. मी असा उभा राहून झोपून यायचं. बरोबर. आपाप गर्दीत आतमध्ये जायचो, आपाप बाहेर यायचो ट्रेनच्या. अशी सिच्युएशन होती. बट मी थांबली नाही माझी प्रॅक्टिस केली. मी दुपारी 2ची ट्रेन पकडायची इथनं.
4:30ला तिथे पोटायचो, 2.5 तास जायचे, 4:30ची प्रॅक्टिस असायची आमची तेव्हा. एवढं हे होतं. हा आता एक सेशन असं होतं की त्या प्रॅक्टिसला तू आणि मी दोघं पण होतो. आता तुला कदाचित आठवत नसेल, नाही असं आठवतं. बरं आपण दोघं एकच सेशन्स केलेलो आणि त्यानंतर मी तुला बघितलं डायरेक्ट टीव्हीत की बाई असं इंडिया झाला. आता हे सगळं आपण पाहायला भेटतो. आता ह्या सगळ्यामध्ये तुला प्रोचा कॉल कधी आला? प्रोचं असं होतं की मला बरेचसे कोचेसचे कॉल येत होते. मग मी एकच सांगायचो, संग्राम सरांशी कॉन्टॅक्ट करा, किंवा मग संग्राम माझा अशोक सरांची जेव्हा कधी हिंमत नाही आली एवढी कधी जायचं. अशोक सर म्हणजे खूप स्ट्रिक्ट. बरोबर. तर मी अशोक सरांपर्यंत जायचं तर मला संग्राम सर थ्रू अशोक सर. बरोबर. संग्राम सरांना सांगतो मला असं कॉल आला, मग संग्राम सरांना कॉल यायला लागले. संग्राम सर ऑलरेडी त्या फील्डमध्ये होता. बरोबर. की वो लडका हमारे देतो. सीझन 7ला माझी साईन करून घेतली सरांनी तेव्हा. तर तेव्हा पंकज, संकेत दा आणि सुशांत साईल होता. बरोबर. तर साईन करून घेतली आणि मग मी सीझन 7 कॅम्पला गेलो. मग सरांनी मला सांगितलं होतं की तू यावर्षी कॅम्प करणार आहे फक्त, पण ज्या वर्षी मी तुला बोललो ना की ही प्रो कबड्डी तुला खेळायची, तर तू मला त्या प्रो कबड्डीचा टॉप हिरो पाहिजे. आणि एक मी बोलतो ना, बिलीव असला पाहिजे कोचवर खेळाडूचा, आणि खेळाडूचा पण कोचवर असला पाहिजे, कोचचा पण खेळाडूवर असला पाहिजे, असं बॉन्ड तो अशोक सरांचा माझ्यावर होता. आणि मी तेव्हा शब्द ऐकला सरांचा. सर मला सांगितलं तू आज माझा ऐकशील तर तुला मी प्रो कबड्डीचा हिरो बनवेल कबड्डीतला. बरोबर. आणि करोडपती होशील. बोलते 7-8 लाखाचा नको विचार करू, छोटा नको विचार करू. ओके सर. मी तेव्हा पण एवढा कॉन्फिडन्स नाही बोललो सर डन. तेव्हा माझी काही परिस्थिती नव्हती. मला जॉबचे इतके ऑफर आलेले आहे, रेल्वे हे ते. सरांना बोललो सर मी जॉबला जायचंय. सर बोलले नको जाऊ, तुला जाऊन फुटपाथवर तिकीट फाडायचे. बोलतो मोठा खेळाडू बनायचं ना, मोठा खेळाडू बनायचा. मी ओके सर डन. म्हणजे निर्णय घ्यायची क्षमता होती ती खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. लक्षात काय आताच्या खेळाडू बघतो ना, परिस्थिती नाही जॉब धरून घ्या, जॉब धरला पाहिजे, आधी पोटाचं बघा, म्हणजे सजेस्ट करायचे जे सिनियर खेळाडू सजेस्ट करायचे ना मला अगोदर. आता पण तेच करतात सिनियर खेळाडू सजेस्ट की नाही जॉब बघा, जॉब इम्पॉर्टंट आहे. असं मी निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग ठेवली माझी. सरांना बोलून जॉब नाही, नो प्रॉब्लेम, नाही जॉब नाही तर नाही, इथं तुला भेटते ना एवढे पैसे 25,000 तुझं भागते ना, काय आहे तर मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणायचे सर मला. एवढा कॉन्फिडन्स मला होता. पण माझा विश्वास, सरांचा पण विश्वास माझ्या मेहनतीवर होता. जेव्हा मी सीझन 8ला गेलो पुणे रिपल्टन मध्ये, क्वालिफाय झाली टीम आमची. खूप म्हणजे लाईफ टर्निंग. तेव्हापासून आजपर्यंत मी पुणे रिपल्टन टीमची आणि प्रो कबड्डीची कुठली मॅच बाहेर बसलो नाही. आणि जेव्हा आपण बघतो की सीझन 8 आणि सीझन 9 मध्ये आपण बघितलं की अस्लम इनामदार एक अग्रेसिव्ह खेळाडू होता, आणि त्यानंतर सीझन 10 मध्ये तो कॅप्टन म्हणून आला. मग आता अग्रेसिव्ह खेळाडू हा बॅटवरती भरपूर पॉईंट वगैरे स्कोर करत असतो, पण जेव्हा आपण कॅप्टन म्हणून बोलतो, मग कॅप्टन आणि अग्रेसिव्ह खेळाडू या दोघांमधला डिफरन्स काय असतो? कॅप्टन म्हणून किती जबाबदाऱ्या वाटतात आपल्यावरती? अग्रेसिव्ह खेळाडूचं एक असतं की त्याचं टार्गेट फक्त पलीकडच्या ग्राउंड मध्ये जाऊन आपल्याला आणायचं, बरोबर, आणि स्कोर बघायचा, आपण प्लस राहिलो पाहिजे, हा असतो. कॅप्टन म्हणजे टीम मध्ये आपल्या 18 खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूचं मन सारखं करावं लागतं कॅप्टनला. बरोबर. त्यांच्या डिफिकल्ट सिच्युएशन, त्यांच्या चांगल्या सिच्युएशन, त्याचाच आपल्याला भागीदार बनावं लागतं. तर मी ह्या वर्षी ते केलं, तर मला म्हणजे केलं ते नॅचरल आहे माझ्याकडे, स्वभाव आहे माझा तो. प्रत्येक खेळाडूशी बॉन्ड बात केली, प्रत्येक खेळाडूला मॅच बद्दल बोललो, तुला काय वाटतं, तू खेळायचं, खेळू शकतो, हे ते. मी स्वतः खाली पण बसलो बऱ्याचशा मॅच की खेळाडू खेळले पाहिजे. म्हणजे मला वाटायचं की आपला खेळाडू चांगला खेळतो, आणि माझा एकच ध्येय होतं की टीम, हा कबड्डी हा टीम वर्क आहे. इंडिव्हिज्युअल जरी खेळताय बाकी खेळाडू की पैसा भेटतोय हे ते, बट टीम वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेव्हा टीम वर्क म्हणून आपण खेळतोय ना, प्रत्येकाला संधी देतोय, प्रत्येकाला आपल्यात एक क्षमता पाहिजे की समोरचा कसा चांगला होऊ शकतो, समोरच्याचं काय चांगलं होऊ शकतं ते बघून आपण. तर मी प्रत्येकाला संधी दिली माझ्या टीम मध्ये, प्रत्येकाला खेळवलं. तेव्हा थोडं मिसअंडरस्टँडिंग पण झालं, मिसबिहेवियर पण झालं टीम मध्ये, पण ते हँडल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी सगळ्यांना एकजूट आणलं, प्रत्येकाला वाटायचं मला खेळावं. असं असतं टीव्हीत दिसणं आणि हिरो बनणं खूप प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाच्या फॅमिलीचे मित्रांचे फोन येतात की नाही तुला का खेळवत नाही, तो असा आहे, तो तसा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, ते बी हँडल करणं कॅप्टनला खूप इम्पॉर्टंट असतं. ते मी केलं, बोललो सगळ्यांशी, बॉन्ड चांगला ठेवला, आणि प्रत्येकाने साथ पण दिली मला. आणि प्रत्येकाच्या मनात एक होतं की नाही ट्रॉफी इम्पॉर्टंट माझ्यासाठी, म्हणजे काय पण हार्डवर्क करू दे आम्हाला, आमच्यात काय पण असू दे, पण ट्रॉफी इम्पॉर्टंट आहे. कारण दुनिया प्रत्येक खेळाडूला ओळखते, पण जो चॅम्पियन बनतो ना, मला तरी वाटतं त्याला वेगळा दर्जा दिला जातो अख्ख्या
स्पोर्ट्स त्या गेम मध्ये. तर मला वाटतं पुणे बुलढाणाचा प्रत्येक खेळाडू आज महाराष्ट्रात जरी बघितलं तर बोलताना त्याला सर हा प्रो कबड्डी विनर आहे, हा प्रो कबड्डी विनर असं त्यांच्याकडे एक टायटल आहे त्यांच्याकडे. एक आता ते इन्स्पायर झाले बाकीच्या खेळाडूंसाठी, इन्स्पिरेशन म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, मला चांगलं वाटतं असं झालं तर. आता मग एक कॅप्टन जेव्हा गेम मध्ये खेळतो तर तुझं असं बोलला की जो अग्रेसिव्ह खेळाडू असतो किंवा इतर खेळाडू असतो त्याला फक्त तिकडे जाऊन पॉईंट स्कोर करून इकडे यायचंय. पण जेव्हा आपण कॅप्टन बोलतो, कॅप्टनला टाइम बघायचंय, कॅप्टनला कॅल्क्युलेशन बघायचंय, कॅप्टनला थर्ड रेड कोणाला द्यायची ते बघायचंय, कॅप्टनला टीम मॅनेज करायचंय, आउट झाला तर बाकीच्यांना काय सांगायचं, आतमध्ये तुम्हाला आता काय करायचं ह्या गोष्टी बघायच्या. मग एवढं सगळं करताना तू तुझा परफॉर्मन्स कसा हिट करतो त्यामध्ये? जेव्हा आपल्या टीमवर सिच्युएशन काय येते आणि तेव्हा आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट त्यासाठी. जेव्हा टीमचा बॅड पॅच पण येतो, टीम अप पण चालते, अप असल्यावर टीम म्हणजे आपण चांगलं बोलतो सगळ्यांना आणि कुठले खेळाडू आपले चांगले करतात आपण त्यांना अजून होप्स देतोय. डिफेन्सला बोलतो अरे अच्छा कर रहा है तो और अच्छा कर सकता है. बट जेव्हा टीम जेव्हा डाऊन होते ना, आणि तो स्टडी खूप इम्पॉर्टंट असतो मॅच मध्ये, मला असं वाटतं. कारण कुठल्या खेळाडू कुठल्या साईडने नाही चालत आहे, कुठल्या साईडने कुठल्या खेळाडूची कॅच होत आहे, त्यांचा रेडर कुठनं प्लस होत आहे आपल्यात, तो स्टडी खूप मॅनेज करावा लागतो आतमध्ये. आणि तो मॅनेज करून पण प्रत्येक डिफेंडरला आपल्याला समजावं लागतं की कुठला खेळाडू कुठे भेटू शकतो आणि तिकडे जाऊन जे आपले 2 रेड करताय त्यांच्या रेड मध्ये आपल्याला स्वतःला स्टडी करून मला तर आपला गेम आपण कसं प्लस करू शकतो तिकडे जाऊन, या 2 जणांच्या कशा कॅच झाल्या किंवा यांना कसं पकडण्यात आलं, तो स्टडी करून एक मी माझी माइंडची स्ट्रेंथ ती खूप पॉझिटिव्ह ठेवायचो. मी म्हणायचो कशी मॅच असू द्या, माझ्या तेवढी क्षमता की मी ती म्हणजे काढून आणेल, जरी माझ्या खेळाडू नाही करू शकले तर मी पण करू शकतो. साथ देणं खूप इम्पॉर्टंट आहे एकमेकांना. तर काही मॅच पण झाल्यात लास्ट सीझनला, तशा मॅच आम्ही एक लेवल पण केल्या आणि विन पण झालो काही मॅच. बरोबर, ते असं मॅनेज केलं पाहिजे मला तरी वाटतं. आता जर तू असलमला आपण स्पेशल बोलतो की असलम रेडर आहे, पण तू कव्हर मध्ये तुझा एकदम म्हणजे चौडा असू दे, बॅकशूट असू दे, मग ह्या गोष्टी कशा मॅनेज केल्या तू? मला पहिल्यापासून ना गावामध्ये ऑलराऊंडर खेळायची सवय. चौरंगी मॅचला आपण कसं चौरंगी मॅच तर गावाकडे मॅचला प्राइज असतं, त्या मॅचला मी आमच्या गावाच्या टीम मध्ये कॉर्नर लावायचो, रेड पण करायचो. मग इथं आल्यानंतर मी कॉर्नर प्लस खेळलो जय बजरंगमध्ये, अजून पण खेळतो. तर ती एक माझ्या बॉडीला सवय होती की रेडरला असं पकडलं पण पाहिजे आणि रेड पण केली पाहिजे. बरोबर. आत्ताच्या कबड्डीमध्ये तसे खेळाडू खूप कमी, ऑलराऊंड घाबरतो, अरे माझा पॉईंट गेला की तिकडून कोण आलं. बरं. मग काय डिफेंडर आता असं बोलतात की तू तुझं काम कर तिकडून आण, फक्त आम्ही इकडे बघतो. तसं नसतं. 7 जणांचं टीम वर्क आहे. बरोबर. की 7 जणांचं टीम वर्क दिसला पाहिजे. तर मला तर ती आता सध्या कबड्डीत दोन्ही सेकंड मॅन आणि तिसरा जो मध्ये सेकंड मॅन असतो कव्हरचा, बरोबर, ती सेकंड मॅन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांचा सपोर्ट जर टीम मध्ये नसेल तर तो टीम वर्क पण नाही दिसणार, तो इंडिव्हिज्युअल गेम दिसून रेडर्स अपोनंट टीमचे जर सिंगल जर स्टँड करायला गेलो किंवा चेन टॅकल करायला गेलो तर नाही सक्सेस होणार, जर सपोर्ट नसला तर रेडर्सचा. ते प्रत्येक खेळाडूने केलं पाहिजे. ते माझ्यात आहे, मी बॉडीमध्ये आपोआप झालंय माझ्या, ते बरं सवय लागली. आणि आता जर प्रो कबड्डी बद्दलच बोलतोय, प्रो कबड्डी सारखी एक लीग आलेली ठाणा लीग, त्या ठाणा लीग मध्ये तुला पण इंजुरी झालेली, त्यामुळे मला वाटतं जो प्रो कबड्डीचा चान्स हुकलेला वाटतं काहीतरी, तो सीन काय होता? मी त्याच्या अगोदर खेळलेलो ठाणा लीग, चांगली झालेली, मला बाईक भेटलेलं मॅम दुसरी. त्यानंतर परत एक होती, तर मी त्या टीमचा आयकॉन प्लेअर होतो माझ्या टीमचा. मला माझी खेळण्याची इच्छा नव्हती, पण माझे कोच होते तर ऐकणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर. कोच बोलले गोरले नाही खेळायचे टीम, ठीक आहे खेळतो मी. पण माझी साईन झाली तेव्हा प्रो कबड्डीला, आणि 2 मॅच विन झालो आणि तिसऱ्या मॅचला मला इंजुरी झालेली आणि माझ्या लाईफ मध्ये पहिली इंजुरी मला ती झाली नीला. मग त्यानंतर अशा सिच्युएशनला म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. मी तिकडे सरांना पण सांगितलं नाही किंवा कोणाला बोललो नाही मला इंजुरी झाली असं वगैरे. तर मी ते असंच काढलं गेलो मी कॅम्पला प्रो कबड्डीच्या. तेव्हा मला एवढा काही जाणवलं नव्हतं, मी त्यांना जाणून पण नाही दिलं. पण नंतर मला ते झालं, तिथे वाढलं माझे, त्या सीझनला मी खेळलो नाही. तर आपण प्रो कबड्डीची गोष्ट करत होतो, प्रो कबड्डीच्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर आम्ही तुला डायरेक्ट बघितलं इंडियाच्या टीम मध्ये. मग इंडियाचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? इंडियाचा एक्सपिरियन्स चांगला होता. मी एशियन चॅम्पियनशिप साठी पहिले खेळलो, मी एकटाच लेफ्ट होतो इंडियन टीम मध्ये. चायना? नाही, साऊथ कोरियाला. तर एशियन चॅम्पियनशिप मध्ये मला घेऊन गेले, पण माझं स्वतःला फक्त मी एकच क्वेश्चन केला की तुला इथं प्रूफ करायचं की तू हाय. बरोबर. तू इंडियन कबड्डी टीम साठी काहीतरी करू शकतो इंडियाच्या कबड्डीसाठी. तर मी फर्स्ट मॅच मी खेळलो नाही, सेकंड मॅच मी चायनीज तायपेवर मॅच होती माझी. सडनली एक बोलताना की काहीतरी नशीब असतं कुठल्या खेळाडूचं, लक मध्ये लिहिलेलं असतं, मेहनत असते प्रत्येकाची, काहीतरी लिहिलेलं असतं, तसंच झालं. नवीनला नीला इंजुरी झाली होती ऑलरेडी कॅम्पमध्ये, ती पुन्हा झाली तिथे त्याला. मग मला चान्स भेटला. ती मॅच मी खेळलो
आणि कॉन्फिडन्स होता की मी काहीतरी करू शकतो. तर लगातार मी एशियन चॅम्पियनशिप पूर्ण जोरात खेळलो. माझी कॅच पण झाल्या नाही जास्त त्यांच्या. फायनलला पण मी खूप चांगला खेळलो इराण बरोबर. नंतर मग एशियन गेम त्याच परफॉर्मन्सवर मला एशियन गेम साठी पण घेतला आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सगळे इंटरनॅशनल खेळाडू येतात तिथे, प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी म्हणजे सारखी तिथे की कसं आपण बिहेवियर पण करायला पाहिजे, त्या लेवलला आपण काय, आपण आपल्या स्वतःचा ऍटिट्यूड कसा जपला पाहिजे, खेळाबद्दल आपण काय विचार केला पाहिजे इंटरनॅशनल लेवलला, आणि आपल्या खेळाबद्दल आपण काय बघतोय आणि आपल्या खेळाला आपण कुठपर्यंत बघतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे इंटरनॅशनल लेवलला. आणि ते सगळं काही मी खूप काही शिकलो तिकडे. आणि मध्ये काहीतरी डिसिजन झाले, त्याला भरपूर वेळ थांबायला लागलेला तुला. हो, एशियन गेमला जरा सिच्युएशन झाली की जो प्रो कबड्डी रूल बंद झालेला ऍक्च्युली तिथे चालू होता की रेडरने जर टच नाही केला आणि लॉबीत गेला आणि त्याच्या मागे जेवढे खेळाडू लॉबीत येतील ते आउट असतात. बरोबर. तो इकडे रूल बंद झालेला सीझन 9 ला, तिकडे चालू होता एशियन गेम्स. तर पवन न टच करता लॉबीत गेला तर जेवढे खेळाडू लॉबीत गेले ते आउट होते. पण ते फेडरेशन वाले बोलत होते की नाही असं नाही तसं नाही, म्हणजे थोडं भांडण चाललेलं. पण जे थर्ड अंपायर होते त्यांनी डिसिजन पकडलेला की नाही हा इंडियाच्या बाजूने डिसिजन आहे आणि माझं डिसिजन मी देईन. तो बराच 40 मिनिटं चाललेलं ते डिसिजन झालं. नंतर 2 मिनिटं राहिली फक्त मॅच, 2च मिनिटं राहिली मॅच आजचे. नंतर ते 2-3 रेड झाले आणि विन झालं इंडिया. आणि त्याच्यामुळे एक लीड आली आणि अजून एक लीड आली. तू एक मध्ये काहीतरी तुझा पॉईंट दिला ना आणि प्लस बोनस कव्हर करून आलेला. तेव्हा एक सीन होता की त्याच्यामुळे आपल्या इंडिया प्लस मध्ये राहिली. आणि आता इंडियाचा जर आपण बघतोय कॅम्प आणि आपण महाराष्ट्राचा कॅम्प बघतोय, दोघांमध्ये काय फरक दिसतो? इंडियाच्या कॅम्पला मला वाटतं जास्तीत जास्त 2 महिने आधीपासून सुरुवात करतात, पण आपल्या महाराष्ट्राच्या कॅम्पला तेवढी सुरुवात करायला वेळ भेटत नाही. मग अशा कुठल्या फॅसिलिटी किंवा कुठल्या गोष्टी आपण महाराष्ट्राच्या कॅम्पमध्ये ऍड केल्या तर आपल्या प्लेअरकडून अजून परफॉर्मन्स चांगला होईल? वेळ कोण बोलतो वेळ भेटत नाही महाराष्ट्राला? का भेटत नाही वेळ? आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, आपले खेळाडू का अवेलेबल होणार नाही? बरोबर, येतील ना. आपण जेव्हा भरवणार त्यांच्या सगळ्या फॅसिलिटी त्यांना अवेलेबल करून देणार, त्यांची सोयी वगैरे सगळं व्यवस्थित झालं कॅम्पसाठी, तर मला का नाही का वाटत नाही महाराष्ट्राचा कॅम्प चालेल. महाराष्ट्राचा कॅम्प पण चालू शकतो ना. इंडियन टीमचा एशियन गेमचा सोडला तर बाकी कुठला कॅम्प एवढा लॉंग चालत नाही. कारण एशियन गेमचा एक रूल आहे की तुमचा 120 दिवस कॅम्प रेग्युलर झालेला पाहिजे, असा एशियन गेम साठी रूल आहे प्रत्येक खेळाचा. बट महाराष्ट्रासाठी बोलायला गेलं की महाराष्ट्रात होऊ शकतं ना. त्या मेंटॅलिटीचे, त्या दर्जाचे लोक जर आपल्या महाराष्ट्राच्या हेतूत आले, कबड्डीच्या क्षेत्रात आले की कबड्डी आत्ताची अशी आहे, एवढी फास्ट आहे कबड्डी, तर ह्या गोष्टीसाठी हे केलं पाहिजे, हे कन्झ्युम करतं, हे पाहिजे कबड्डीसाठी आत्ताच्या आपल्या महाराष्ट्राच्या नवीन खेळाडूंना फायदा होईल या गोष्टींचा. पण असल्या काही फॅसिलिटी आहे नाही ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. का वेळ नाही भेटू शकत? खेळाडू येऊ शकतात, खेळाडू काय येऊ शकत नाही? सोयी सुविधा असल्यावर प्रत्येक खेळाडू येतो. बरोबर. तर आपल्याकडे तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या, मेंटॅलिटी चांगली ठेवली खेळाडूंची, तर महाराष्ट्राला खूप खेळाडू भेटतील ना आपल्याला. बरोबर आहे. अजून इंडिया वगैरे, इंडियाला काय महाराष्ट्राला खेळाडू भेटतील. जेव्हा महाराष्ट्राला भेटले म्हणजे ते भारताला कबड्डी भारताला भेटलेच ना. बरोबर. पण तो हेतू नाही ना इथं जरा प्रॉब्लेम वेगळा आपल्या महाराष्ट्रामध्ये. थोडा वेगळं आपली कबड्डी सध्या महाराष्ट्रातली कबड्डी म्हणून नाही चालू, खेळ म्हणून नाही चालू, राजकीय क्षेत्र म्हणून कबड्डी चालू आहे. मला तरी वाटतं ऍक्च्युली, मी नॉर्मली बोलतोय डायरेक्ट, बरेचसे बघताय, महाराष्ट्र बघताय पूर्ण. मी असं कुणाला नाव घेऊन नाही बोलत, बट विचार केला पाहिजे कबड्डी बाबतीत. मला तरी असं वाटतं की चांगले खेळाडू कसे घडतील आणि एक खेळाडू 8-10 वर्ष पिकअप कसा देईल महाराष्ट्रासाठी, तो विचार केला पाहिजे. 1 वर्ष 2 वर्ष विचार करून फायदा नाही. 8-10 वर्ष कोणता खेळाडू आपल्याला पिकअप देईल आणि त्याच्या खालोखाल आपण कुठल्या खेळाडूला बनवू शकतो, हे टेक्नॉलॉजी, हे जर सोयीसुविधा उपलब्ध केल्यात ना महाराष्ट्राला, तर महाराष्ट्राला कबड्डीत आज, हा महाराष्ट्राचाच खेळ आहे, आज हा खूप वरच्या लेवलला पोहोचलाय कबड्डी. हा मला वाटतं की वरच्या लेवलचा विचार केला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी. बरोबर. पार्शलिटी होते का की महाराष्ट्रातल्या प्लेअरला थोडा अवॉइड केला जातो? असं होत नाही. तुमचा गेम असेल ना, कोण फॅसिलिटी करणार आहे? तुम्ही ग्राउंड मध्ये स्ट्रॉंग असाल ना, बोललो ना, दुनिया झुकतीये, झुकाने का जुनून जाय बस. बरोबर. तर ते आपल्यात असलं ना खेळाबद्दल की आपला गेम स्ट्रॉंग आहे, गेम कोण असू दे पुढे, काय कशाला कोणाचं ऐकून घ्यायचं. बरोबर. 2018 का 17 फायनल मारले गिरीश शर्मा सगळे होते तेव्हा. बरोबर. त्यानंतर महाराष्ट्राचे कबड्डीचे दिवस डायरेक्ट डाऊन झाले, फायनल मारून डायरेक्ट डाऊन झाले. क्वार्टर पर्यंत पण थोडा झालेला, क्वार्टर पर्यंत. नंतर अयोध्याला परत सेमीफायनल खेळ. बरोबर. त्याच्यानंतर जे नॅशनलला कोविड आलं, हे ते बरंच झालं.
नंतर मी आणि आकाश टीम घेऊन गेलो पुन्हा, फायनल खेळली टीम. बरोबर. त्यानंतर मग लगातार आपले प्लेस मध्येच गेली टीम. परत पीक आला, नवीन खेळाडूला प्रो कबड्डी चान्स भेटला. खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला तरी वाटतं की एक ते चांगलं झालं की नवीन खेळाडू प्रो कबड्डीत आले आपले. बरोबर. नवीन जे तेव्हा फायनल खेळली, नॅशनल गेम झालं, परत 2 नॅशनल्स झाले मध्ये, परत ब्रॉन्झ मेडल आला आपल्याला. लगातार महाराष्ट्र प्लेस मध्ये आला. बट मला वाटतं की सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर अजून खेळाडू महाराष्ट्राला भेटतील. आता जर आपण बघितलं की कोणालाही काय विचारलं की बाई तुला अस्लम कडून काय पाहिजे, बाकीचे स्किल तर परफेक्ट आहेत, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी तू बोनस मध्ये, तर कुठून तिचा शोध लागला की तू आधीपासून तुझी प्रॅक्टिस वेगळी केली की तुझ्या फुटवर्क मध्ये दिसतोय? ऑलरेडी माझ्यात स्पीड वगैरे थोडा एंड्युरन्स चांगला आहे स्पीड, ते मी प्रॅक्टिस करायचं होतं. मी ठाणा लीग खेळल्यानंतर युवा पडून स्टार्ट झाले, मी प्रॅक्टिस करायचं होतं. मला पाय उचलत नसायचा, फक्त पाय. संग्राम सरांनी एक दिवस मला नॉर्मल प्रॅक्टिस सांगितली, आस्था पाय करू शकतो. अच्छा, इथून सुरुवात होती की असा पाय करू शकतो. मी करायला गेलो होतो, ते एकदमच इझी व्हायला लागलो माझ्या. मॅचला पण मी फास्ट टाकायला लागलो. तेव्हापासून ती सवय झाली बॉडीला माझ्या की बोनस फास्ट टाकायचं. मग अशोक सरांनी पण चांगली प्रॅक्टिस केली. अशोक सरांनी मला बोनसवर निर्भर राहायचं हे कधी शिकवलं नाही. त्यांनी सांगितलं की रोज तो नवीन प्रॅक्टिस केली पाहिजे, रोज काहीतरी शिकायचं, रोज काहीतरी शिकायचं. तू 10 वेळा नाही, तिथं 50 वेळा आउट हो प्रॅक्टिस. मला काही फरक नाही, पण रोज काहीतरी नवीन आला पाहिजे. पण ते बोनसचं बोलतो ना मी, ते बॉडीचं आहे माझं, त्या बॉडीमध्ये आलेलं आहे आणि ते होत गेलं माझं. बरोबर. ते तसं करत गेलो मी, चांगला बोनस स्पीड यायला लागला मला. आता एक स्किल जर परफेक्ट करायची त्याची प्रॅक्टिस किती वेळ केली पाहिजे आपण? काही जण आता आपल्याला वाटतं की आजची कबड्डी कशी, जसं संग्राम सर बोलले की आजची कबड्डी अशी आहे की मी जर 1 तास ग्राउंडवर गेलो तर स्वतःला कबड्डी प्लेअर म्हणून बोलतो, हा मी कबड्डी खेळाडू. हे एवढं इनफ आहे की अजून केलं पाहिजे? मेंटॅलिटी खूप कमी आहे कबड्डी बाबतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंची. मी बघतोय ना, संग्राम सर पण आहेत बोलले, बरेचसे खेळाडू बघितले मी, अजून पण बघतोय. तुम्ही आता माझं नाव घेतलं तर काय म्हणून घेतलं? बोनस टाकतो. बरोबर. खूप कमी मी फक्त बोनस टाकतोय. बरोबर. बाकीच्या गोष्टी मी खूप कमी करतोय ना, म्हणजे मी कबड्डी प्लेअर झालो नाही. बरोबर आहे. मी कबड्डीत आहे ना, फक्त बोनस नाही, मी टो टच, हँड टच, किक, बॅक किक हे सगळं काही केलं पाहिजे. बरोबर. मी माझं सांगतो, ह्याच्या मी रोज प्रॅक्टिस करतो. अशोक सर एवढ्या शिवाय घालतात मला, म्हणजे खूप. आणि पण मी स्वतः लगातार मी 15-17 रेड मारतो लगातार. सर मला वैतागतात, ए निघ बाहेर जा, प्रॅक्टिसच्या बाहेर जा, बाकीचे कशाला आले तर त्यांना पण प्रॅक्टिस करतो असं बोलता शेवटी. कारण मला एवढं आतून हे की मी करू शकतो, काहीतरी करायचं नाही मला सर हे शिकायचं. एखादी रेड झाली, पाणी वॉटर बिगलं, मी सरांकडे जाणार, सर आता बरोबर होते, मग सर सांगतात अशी मुवमेंट होती, ते करायला पाहिजे. तर नवीन खेळाडू जे बी येत आहे आणि त्यांची मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग पाहिजे. मला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे. आता मी कोच असलो आणि मी एखाद्या खेळाडूला बोललोय की जा रे त्याला किक मारून, तर त्या खेळाडूने मला हे उत्तर नाही दिलं पाहिजे, अरे कोच साहब मेरे को किक नाही आता है. ते आलं पाहिजे आपल्याला, प्रत्येक खेळाडूनी शिकलं पाहिजे. प्रत्येक खेळाडूनी एका गोष्टीवर निर्भय राहून नाही जमणार. कबड्डी हा खूप फास्ट गेम झालाय, रोज नवीन नवीन टेक्निक येत आहे, तर नवीन नवीन स्किलवर आपण भर दिली पाहिजे. स्किलपेक्षा मी जरी बोनस टाकतोय ना, तर माझी बोनस टाकण्याचं स्किल बघा. माझं म्हणणं, मी आता नवीन काही खेळाडूला जर बोनस शिकायचं तर स्किल बघा, मी कुठल्या खेळाडूला कसा जज करतो, काय डॉस देतो, की माझे प्रत्येक रेड वेगवेगळे आहे की नाही. सेम बोनस टाकले मला कॅच होईल ना, सेम बोनस टाकल्यानंतर बरोबर वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशनने टाकली तर कॅच नाही होणार. समोरचे खेळाडू माझ्या ज्या गोष्टीवर स्टडी करताय त्या नेक्स्ट रेडला मी वेगळा करतोय ना व्हेरिएशन, मग त्याचा स्टडी त्यांचा फेल जातोय. बरोबर. तो स्टडी आपल्या खेळाडूने ओळखला पाहिजे. आपण काय व्हरायटीज शिकणे इम्पॉर्टंट आहे, व्हरायटीज, डॉजिंग चांगल्या, स्टेपिंग चांगलं, तो बोनस टाक, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यात पण व्हरायटीज आण. बरोबर. प्लेअरला जज करणं, प्लेअरला बॅक कसा जाऊ शकतो, प्लेअर उभा कसा राहू शकतो बोनस टाकताना, ते इम्पॉर्टंट आहे ना. कारण आताच्या खेळाडूंचे डाय वगैरे खूप स्किल आलेत नवीन, थाय होल्ड, समोरून मारणं, फास्ट चेन घेऊन येणं, तर ते जज करून पण आपण व्हरिएशन जेव्हा आपण आणणार ना, नवीन नवीन स्किल्स आणणार डॉजिंगचे, तर मला तरी वाटतं की एक जरी स्किल असलं तरी तुम्ही ते तितपत शक्य, पण ते कमी इयर्स साठी शक्य. बरोबर. एक 4-5 इयर्स तुम्ही खेळू शकता त्या स्किलवर. अजून वाढवलं, शिकत असलं नवीन तर भारतात तुम्हाला जज करणं इम्पॉर्टंट, म्हणजे खूप इझी नाही होणार. तुम्हाला जज करणं अवघड होईल जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी शिकलं पाहिजे मला तर. आणि आता हे आपण स्किल, प्रॅक्टिस, फिटनेसची गोष्ट केली, याच्यावर डाएट किती इम्पॉर्टंट आहे? आता अलीकडे आपण बघितलं की सुरुवातीचा काळ की आपल्याकडे
तेवढी परिस्थिती डाएट वगैरे राहिली, तेव्हा तू डाएट काय करायचा आणि आत्ताचं करंट डाएट तुझं काय चालू आहे? बघा, मी डाएट बद्दल खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी महाराष्ट्रात बघतोय ना, खूप वाईट वळणावर लागलेत महाराष्ट्राचे खेळाडू. स्टोराइड कडे जात आहे, दुसऱ्या लोकांकडनं काही पण इंजेक्शन वगैरे, स्टिम्युलेटर. म्हणजे ते इन्स्टंट रिझल्ट भेटला आपल्या खेळाडूंना असं वाटतं. मी नाव नाही घेणार काही खेळाडूंचे. बघा ना, 2 वर्ष खेळलेत, कपडे घेतलेत त्यांनी. आज ते कपडे फक्त ते जिमला घालताय, वर्कआउटला घालताय. त्यांना महाराष्ट्रात कोण विचारत नाही प्रो कबड्डीतले, फक्त कपडे घेऊन आले. काय केलं त्यांनी 2 वर्ष? बरोबर. काही काही खेळाडू असे की बाहेर जाताना आउट झालेत, त्यांची अवस्था अशी की आउट झाले तर ते फोटो त्यांना टाकावं लागलं. अशी अवस्था नाही झाली पाहिजे महाराष्ट्रात. काही काही खेळाडू 2 वर्ष बसलेत, फक्त नाव माहिती आहे महाराष्ट्रातला खेळाडू प्रो कबड्डीला, पण दिसलाच नाही कुठल्या टीम मध्ये. बरोबर. हे का होतंय की तुमचा रिझल्ट फक्त दिसतोय ना, तो तुम्ही जे काही पण गोष्टी खाताय घेताय लोकांकडनं, त्या गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला फक्त 1-2 मॅच दिसतोय ना. बरोबर. 1-2 वर्ष दिसतोय. त्याच्यानंतरचा कालांतर काय तुमचा कबड्डी बाबतीत? बरोबर. तुमचं नाव लॉंग टर्म पर्यंत चालणार नाही त्या गोष्टीने. मी डोप बद्दल सांगतो, वर्ल्ड अँटी डोपिंग बद्दल. मला वाटतं महाराष्ट्रात ह्या खेळाडूंना नॉलेज नाही डोपिंग बद्दल. आता मी सांगतो, मी स्वतः वेराबोर्ड मध्ये, वेराबोर्ड एक असं झोन आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीचं, की ते प्रत्येक खेळाडूंना टॉप ऍथलीट काढतात. कबड्डी मधलं भारतातनं मी एकटा आहे की माझी एक ऍप आहे त्यांचा वेराबोर्ड म्हणून. तो ऍप मोबाईल मध्ये घ्यायला लागतो, तेच सांगतात रजिस्टर करायला. त्या ऍप मध्ये तू कुठे जातोय रोज, तू कुठे राहतोय, त्याचा ऍड्रेस मला टाकावा लागतो रोज. बरोबर. असं आहे. तर ते कधी पण येऊ शकतात माझ्या घरी आणि कधी पण माझे डोपिंग टेस्ट घेऊ शकतात. असं आहे. वर्ल्ड वेराबोर्ड म्हणून एक आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, त्यात मी भारतात कबड्डीतनं मी 1.5 वर्ष झाले गेले. पहिल्यांदा कळालं मला असं असतं. मला पण माहित नव्हतं, पण गेल्या 1.5 वर्षात मला जेव्हा आलं ते तेव्हा मला कळालं. त्याच्या अगोदर माझ्या एशियन गेम्स मध्ये 20 वेळेस टेस्ट झाली डोपिंगची. 20 वेळेस आतापर्यंत. ब्लड पण घेऊन गेले, माझं युरिन पण घेऊन गेले, सगळं. पण ह्या डोपिंग बद्दल ना आपल्या खेळाडूंना नॉलेज नाहीये. काहीतरी घेताय, रिझल्ट भेटतोय, पण डोपिंग घेतल्यानंतर तुमचं करिअर खराब आहे. 4 वर्ष बॅन लागतो. त्यांनी तुम्हाला रिझल्ट भेटल 1 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी. 4 वर्ष तुमचं करिअर खराब होणं इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, की हे अवॉइड करणं इम्पॉर्टंट. 20 वेळा डोपिंग टेस्ट करून क्लिअर आहे ना, म्हणजे तो नॅचरलचा पण नॅचरल आहे, लक्षात ठेवा तुम्ही. अरे काही लोकांना वाटतं की आपण एक वरच्या लेवलला गेलो तो अमुक प्लेअर हे घेत असेल, अमुक प्लेअर ते घेत असेल. मिसअंडरस्टँडिंग आपल्या खेळाडू. पंकज विचार, आपण काय माझ्या एशियन गेम्सला होता, आकाश होता, किती वेळा झाली माझी. प्रत्येक डोप टेस्टला माझं 1 नंबर नाव असेल असलं मी नामदार. प्रत्येक डोप टेस्टला. त्यांचं तरी नसायचं, कधी ते काकाचं यायचं, कधी पंकजचं यायचं, कोणाचं यायचं नाही, पण माझं 1 नंबर नाव असायचं. मला तरी वाटतं, मी असं सजेस्ट करेल, मी स्वतः आता सध्या मी आयुर्वेदिक गोष्टीवर जास्त लक्ष म्हणजे केंद्रित आहे. आणि वर्कआउट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही काही घ्या, तुम्ही भीम सारखी ताकद आणा किंवा तुम्ही बलवान बना किंवा काही पण करा, तुम्ही तुमच्या स्किल नाही, कबड्डी नाही ना भारतात, तुम्हाला कोण विचारणार नाही. बरोबर आहे. तुम्ही इथं ते उचलून आणता, 4 लोक महाराष्ट्रातल्या क्लबच्या मॅच खेळून 4 लोकांना उचलून आणता आणि 2 लोकांना काही फायदा नाही. तो उचलून आणून तुमचा परफॉर्मन्स कुठं ओळखला जातो माहिती का? प्रो कबड्डी. प्रो कबड्डीत तुझं सगळ्या भारतातले स्टार येतात, वर्ल्ड मधले स्टार येतात, त्याच्यात तुमचा परफॉर्मन्स दिसला जातो. डाएट बद्दल बोलताय ना, जरी डाऊन लेवलचा असला, जरी लो क्लास फॅमिली मधला असला, तर आहे ना, चणे खाऊ शकता तुम्ही, बरेचसे कडधान्य, राजमा, हे त्यातनं तुम्ही घेऊ शकता मिनरल, प्रोटीन, आपल्याला काय पाहिजे तेवढ्या गोष्टी. त्या घेतल्या म्हणजे बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं भेटतंय, ते इम्पॉर्टंट. बरोबर. आणि मला तर वाटतं की मी ज्या परिस्थितीतून आलोय, जे ज्या गोष्टी खाल्ल्यात मी करत आलोय, मेहनत खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आणि तुमचे स्किल इम्पॉर्टंट. का खाणं इम्पॉर्टंट कधी आहे, जेव्हा तुम्ही एक लेवलला जाताय आणि बॉडीसाठी आता काय हवंय ते तुम्हाला ओळखायला पाहिजे. तुम्ही बॉडीला आता कसली गरज आहे, काय घ्यायला पाहिजे, सजेस्ट करायला पाहिजे. चांगल्या माणसाकडनं सजेस्ट घ्या. मी महाराष्ट्रात एकच सजेस्ट सांगेन की संग्राम सर. बरोबर. म्हणजे खूप नॉलेज, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज. मग मी आता बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदिक मध्ये विश्वास ठेवतो. मी सर मला सजेस्ट करतात. आणि मी तर एक सांगू इच्छितो की गरीब खेळाडूंसाठी पण आणि नॉर्मल खेळाडू 1000-1500 रुपये कोणी पण खर्च करू शकतो आताच्या घडीला. बरोबर. आणि बॉडीला गरज पण आहे. सप्लिमेंट्स घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे बॉडीसाठी. कारण आताच्या याच्यात खाण्यातनं प्रत्येक गोष्ट भेटत नाही, न्यूट्रिशन भेटत. मला वाटतं की 1000-1500 रुपये तुम्ही खर्च केले ना, प्रत्येक गोष्टी होत. आणि माझी एक इच्छा आहे, महाराष्ट्रासाठी मी काहीतरी करू इच्छितो, महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी, गरीब खेळाडूंसाठी. बरोबर. तर मी लवकरच एक माझा प्रोडक्ट बनवतोय आयुर्वेदिक गोष्टींवर.
तर तो प्रोडक्ट स्ट्रेंथ स्टॅमिना आणि स्पीड साठी तुम्हाला चांगली हेल्प करेल. आय होप की मी तो लवकरच लॉन्च करणार आहे प्रो कबड्डी पर्यंत. पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला एफर्ट भेटेल. आणि कुठलं जरी सप्लिमेंट घेतलं, मला वाटतं की एक जरी डबा घेतला कुठल्या गोष्टीचा किंवा कुठली टॅबलेट घेतली, एका महिन्यात तुम्हाला फरक कुठल्या गोष्टीचा भेटत. त्याला 3 महिने 4 महिन्याचा कालावधी लावून द्यायला लागतो. 3-4 टॅबलेटचे बॉक्स किंवा डब्बा कुठला असला तरी, तर त्याचा रिझल्ट स्लोली बॉडीला बसला की तो पिकअप तेव्हा बॉडी देते आपल्याला. बरोबर. तर मी लवकरच प्रोडक्ट आणेन आणि आयोग की महाराष्ट्राच्या गरीब खेळाडूंसाठी मी काहीतरी करू इच्छितो आणि ते मी करणार आहे लवकर. आणि मित्रांनो बघा, जर तुमचा बजेट नाहीये, बघा इनिशियल आपण जे महाराष्ट्रातले खेळाडू असतात की प्रत्येक जण स्ट्रगलिंग फेजवरून जात असतो, मग त्याकडे एवढे इनफ पैसे नसतात की आपण महागातला डाएट किंवा प्रोटीन शेक वगैरे घेऊ शकतो. आणि आज म्हणजे संग्राम सर बोलले की तुम्ही ज्या गोष्टी कथाकथित लोकांकडून ऐकताय, ज्यांना नॉलेज नाहीये, ब्रो सायन्स बोलतो त्याला, त्या तुम्ही बॉडीमध्ये टाकताय, त्यांचं ते ओरिजिनल आहे की तुम्हाला माहिती नाही, त्याचा साईड इफेक्ट काय होईल की ते माहिती नाही. पण ह्याच जर गोष्टी तुम्हाला आयुर्वेदिक फॉर्म मधून भेटत असतील तर ते खूप इम्पॉर्टंट आहे, मग ते घेतले पाहिजे आपण. तुम्ही काय तर मी पण या प्रोडक्टची वाट बघेन आणि मी नक्की ट्राय करून याचा रिव्ह्यू देईन. चालू केला आपण कबड्डी खेळायला वगैरे सगळ्या गोष्टी, तर डिस्ट्रॅक्शन येत राहत होती. गर्लफ्रेंडचा फोन आला, करून काय बोलला, परत कॅप्टन कोण काय बोलला, काल मी मॅच हरलो, मलाच कॅप्टन बोलला, बाकीच्यांना नाही बोलला, परत आज माझ्याकडे पैसे नाही येत, जाऊ द्या आज कंटाळा आलाय. ते जेव्हा नाही येतं मग त्याला हो मध्ये कसं कन्वर्ट करायला पाहिजे? बघा आता विचार येतात अशा, कंटाळा आला, माझं मन नाही रे आज, माझं इच्छा नाही आज. होतं ऍक्च्युली, होतं आमच्या ग्राउंडवर. तुला होतं का? मला होतं नव्हतं. अशोक सर जेव्हा आम्ही लाईनअप घेतात तेव्हा सांगतात ते कोणाचं मन आहे का, कोणाची इच्छा नाही, होतं ते. आणि ते विचारलं पाहिजे प्रत्येक कोचने. ते होतं कधी का होतं, काही बॉडीला आळस येतो, बॉडीचं रुटीन वेगळं असतं, बरोबर, किंवा झोप झालेली नसते, हा प्रकार असू शकतो. बरोबर. पण कंटाळ येणं किंवा नेगेटिव्ह माइंड मध्ये येणं, म्हणून तुला जायचं नाही, नाही आज बोर झालंय राव, आज ते हे झालंय, बाहेरचे विचार केले. मला वाटतं तुमच्यात मॅटर करते मैत्री. तुमची मैत्री जर त्याच गोष्टीतली असली ना, तर तुमच्या डोक्यात फक्त तेच विचार असणार. तुमची मैत्री दुसऱ्या क्षेत्रातली, तुम्ही खेळताय कबड्डी, बरोबर, परत अजून मैत्री वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली, तुम्हाला त्या 3 क्षेत्रातले 2-3 क्षेत्रातले जरी कॉल आले ना, रोज एक कॉल, तुमचं माइंड डायव्हर्ट होतो. तुमची मैत्री त्या क्षेत्रातली असेल ना, तर तुमच्या माइंड मध्ये तेच राहणार की नाही, कबड्डी बद्दल काय आळस होती, नाही, बरोबर, तू माझा मित्र आहे, तू बोल मला घे आज आळस आला, मग मी काय नाही तर तुला आळस आला काय प्रॉब्लेम नाही, मला पण आळस आला पाहिजे, एक तास तर करू आपण. असे मित्र पाहिजे. मित्रता ही इम्पॉर्टंट असते की त्या फील्ड मधले का. बरोबर. तुमच्या रूम पार्टनर जाऊ ना, अरे मला कंटाळा आला, नको चल कोच बोलल, एक तास तर करू, मग आपण साईडला जाऊन थोडी स्किल करू, कंटाळा आलं तर. असं बोलतं ना जेव्हा, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्हपणा येतो आणि तेव्हा करतो. आणि हे समजावलं पाहिजे आपण स्वतःला. एखादा मित्र तुम्ही कबड्डीतला ठेवा आणि जास्त सहवास आणि त्याचं बोलणं कबड्डी क्षेत्रातली जो पण फील्ड असेल त्या फील्ड मध्ये लोकांशिवाय बोलताना तुम्ही नवीन रोज गोष्टी शिकताल. बरोबर. तेव्हा तुमच्यात आपोआप पॉझिटिव्हपणा तुम्हाला नाही हा विषय येणारच नाही कुठल्या गोष्टी, स्पोर्ट्स मध्ये पण. असं मी बोलतो. बरोबर. म्हणजे एक महान व्यक्ती असं बोललेलं की मला तुमचे मित्र दाखव, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. बरोबर, नक्की. एक तर डिस्ट्रॅक्शन बोलला की तुझी मैत्री आहे, आणि दुसरा डिस्ट्रॅक्शन म्हणजे सोशल मीडिया. बरोबर. ह्याच्यापासून कसं लांब राहतो तू? मी सोशल मीडियाचा मी सांगतो. आज मी लोकांना दिसत असतो सोशल मीडियावर की मी बघतोय, माझा मॅनेजर पण आहे माझ्या अकाउंटसाठी, बरेच आहे माझ्याकडे लोक आहेत त्यासाठी. बट सोशल मीडिया हे तुम्हाला मोठं पण करू शकतं आणि डायरेक्ट झिरोवर पण आणू शकतो. बरोबर. सोशल मीडिया म्हणजे तुम्ही सर्वस्व नाही. मी पण सोशल मीडिया कधी चालू जेव्हा मी सक्सेस झालो, बरोबर, तेव्हा मी करायला लागलो वर्कआउट बद्दल किंवा माझ्या बाहेरच्या लाईफ बद्दल मी टाकायला लागलो. बरोबर. तोपर्यंत मी काय नव्हतं ना, सक्सेस झालेल्यापर्यंत मी काही नाही. तोपर्यंत मी फक्त एक नॉर्मली बघायचो, अरे हा वर्कआउट भारी करताय, ह्या गोष्टींसाठी विचार केला ना बरोबर सोशल मीडिया की वर्कआउट साठी बघतोय, याचे रेड स्किल चांगले, हे हा ते चांगलं, तोपर्यंत फायद्यासाठी. तुम्ही एक चांगल्या लेवलला जाता, तुम्हाला त्याचा कंटाळलेला आपोआप, अरे खूप हे यार ते क्वेश्चन्स येतात लोकांचे, आन्सर कसे द्यायचे, कुठला बॅड पॅच आल्यावर लोक बॅड बोलतात, एक पॉझिटिव्ह पण आपण बोलतो, कोणी काही चांगलं बोलतात. आता फॅन्स वर्ग असा असतो की मी सांगतो म्हणजे माझ्या एक लाईफ मध्ये काय इम्पॅक्ट आहे फॅन्स वर्गांचा, जेव्हा मी कमेंट वाचतो ना त्यातनं मला एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. मी रिअली सांगतो मला, बरं, कारण जेव्हा मी पोस्ट केली खेळाबद्दल काय बद्दल, ते खूप चांगलं लिहितात माझ्याबद्दल, तर ते मला असं एनर्जी आल्यासारखं वाटणार आहे. नाही यार चांगलं बोलताय लोक, मी काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी,
काहीतरी केलं पाहिजे. लोक माझ्या वर्कआउटला चांगलं बोलतो, मी अजून वर्कआउटचे व्हिडिओ का टाकले पाहिजे, ते शिकतील, ते माझ्यासाठी चांगलं करत आहे. ह्या गोष्टी ठीक आहेत पर्यंत. पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर ह्या जर दुसऱ्या गोष्टींसाठी केला बरोबर तर लाईफ मध्ये सक्सेस तुमचं कुठं ना कुठं मला वाटतं दूर जाईल. मग एक रिलेशन असतो मैत्रीचा आणि एक रिलेशन आता सगळीकडे पाहायला भेटतो. मला एकाने विचारलं पण गर्लफ्रेंड असलमची गर्लफ्रेंड आहे का. पण आज म्हणजे प्लेयर खसतात एक तर मैत्रीमुळे आणि दुसरं म्हणजे ब्रेकअपमुळे, की त्यांना वाटतं की एक व्यक्ती आपल्याला आयुष्यातून सोडून गेला म्हणजे आपण संपलो. मग त्याचा इम्पॅक्ट गेमवरती पडायला लागतो. का पडायला पाहिजे, मी बोलतो का पडायला पाहिजे. जर गर्लफ्रेंड ही तुमची खेळाशी संबंधित नाही ना, सांगताना कुठली जरी, मी सांगतो एक स्पोर्ट्समन कुठली जरी काहींच्या गर्लफ्रेंड असतात ते स्पोर्ट्ससाठी सपोर्ट केला तर ओके. जर गर्लफ्रेंड जर त्या फील्डमध्ये नाही आणि तिला ते थोडं वाटलंय आपल्या माइंडमध्ये की नाही गर्लफ्रेंड असं सांगते मला की नाही ती सारखा कॉल करते हे करते, मी सांगतो रूल ठेवा लाईफमध्ये. गर्लफ्रेंड ए बाबा खेळ आणि तू, माझा खेळ आधी, प्रायोरिटी माझी खेळाला आहे, तोपर्यंत तुला चालेल. नाही बोलली सरळ सोडा, खूप भेटते लाईफ मध्ये. जेव्हा सक्सेस होताल ना तीच बोलाल अरे नाही हा माझा काय बॉयफ्रेंड होता तिच्या नावासाठी. मी रियालिटी सांगतो. बरं, त्यामुळं गर्लफ्रेंड ही आपल्या गेम बद्दल जर सपोर्ट करणार असेल तर ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला, झोपलो आणि कॉल येतोय, काय ती झोप महत्वाची काय तो खेळ महत्वाचा, त्या गोष्टीबद्दल तुम्ही नाही. मला खूप नवीन नंबरवरून कॉल येतात, खूप येतात, नाही मी अवॉइड करतो साईडला. माझा जोपर्यंत असल्यानंतर खेळतोय तोपर्यंत माझी प्रायोरिटी गेम बद्दल राहील. मी नवीन आता एक 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता, एक खूप छान व्हिडिओ होता ऍक्च्युली, मला अकाउंटचं नाव माहित नाही. त्यात त्यांनी असं एक बाईट टाकलं होतं की त्याला क्वेश्चन करतात समोरून, तू नापास झाला 10वीला, बोलतो हो झालो. बोलतो का नापास झाला, बोलतो जेव्हा मी आपलं जेव्हा सिमिलर चालू होते तेव्हा मी कबड्डीच्या मॅचला गेलेलो. तर बोलतो तेव्हा शाळेचं नाव मोठं झालं तेव्हा कोणी बघितलं नाही कुठल्या सरांनी, मला नापास झालं, तुम्ही मला माझे क्वेश्चन विचारताय. जेव्हा मी कबड्डी खेळून शाळेचं नाव केलं तेव्हा तुम्ही मला विचारलं, आज 10वी नापास झालो तुम्ही मला विचारताय. मी त्याला कमेंट पण टाकली की खेळून पण नाव कमावतोय तुम्ही बोलू. त्याचं म्हणजे त्याचं व्हिडिओ बनण्याचं कारण हे कसं होतं की बघा ना, तुम्ही खेळाडू म्हणून मी खेळलो शाळेने पण मला नापास केलंय, काय फायदा नाही. म्हणजे तुम्ही कशाला व्हॅल्यू देताय, मी शाळेचं नाव केलं त्याला नाही, एज्युकेशनला व्हॅल्यू देताय. बट एज्युकेशन करून तुम्ही कुठे जाणार आहे, इंजिनियर बनणार काय बनणार. मी बरेचसे आता बघते आता जॉब पण लागत नाही काय काय लोकांना. तुम्ही ज्या बिल्ड मध्ये जाल ना तिथे स्ट्रॉंगनेस पाहिजे तुमच्यात, आणि तुम्ही तुमचं ध्येय मोठं पाहिजे. ध्येय जेव्हा मोठं असेल ना तर लाईफ मध्ये सर्व काही भेटून जाईल तुम्हाला, फेम, नाव, प्रत्येक गोष्ट. मी माझ्या शाळेतला पण सांगतो, मला जे सर लोक वाईट बोलायचे शाळेत, असलम माझ्या शाळेत मी शिकवलाय त्याला, आता बोलतात. आता मला फोन करतात, मला बोलतात अरे मी तुला तेव्हा शिक्षक होतो असं बोलतात मला कॉल करून. अशा पण गोष्टी घडतील जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा चांगला विचार केला आणि टार्गेट मोठे ठेवले. माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही जेव्हा स्ट्रगलिंग फेस मध्ये मुलगा असतो तेव्हा तुम्ही सपोर्ट करत नाही, आणि जेव्हा सक्सेसफुल होता तेव्हा आमचा प्लेअर आहे, माझा आहे, मी शिकवलाय, असं काय करतो तुम्ही. नाही मग बाहेरच्या देशात बघा तुम्ही, स्पोर्ट्स साठी खूप व्हॅल्यू आहे. त्यांच्या वेगळं स्कूल आहेत, डायरेक्ट स्पोर्ट्स स्कूल आहेत. चायना आपल्या इथे शालेय स्पर्धा आल्या तेवढे 2 महिने क्लास जरी बुडवला ना, 1 महिना प्रॅक्टिसचा, तेव्हा सर लोक कितीतरी बोलतात. मला वाटतं प्रत्येक शाळेने 2 पीटीचे तास होतात म्हणजे क्लास होतात, 1 किंवा 2. त्यात काय खेळाडू घडत तेव्हा अख्ख्या वीक मध्ये काय खेळाडू घडत, त्या गोष्टीकडे आपल्या सरकारने किंवा प्रत्येक कोचेसने, स्कूल्सने लक्ष दिलं पाहिजे की आपल्या शाळेतनं कसा खेळाडू मोठा होईल किंवा आपल्या शाळेला स्पोर्ट्सच्या दर्जाने कसं ओळखलं जाईल बाहेर. बरोबर, तो विचार करून खेळाडूंना सपोर्ट पण केला पाहिजे. आणि हा एज्युकेशन मध्ये मी सांगतो 80-70% खेळाडू वर्ग एवढा स्ट्रॉंग नसतो स्टडीमध्ये. बरोबर, तुम्ही खेळाडू वर्गाला थोडा प्राधान्य देऊन त्यांना त्या लेवलची त्यांचे टार्गेट जर मोठे असेल तर का सपोर्ट केला नाही तर काम होते. तुमच्या शाळेचं नाव कदाचित ते उद्या इंडियासाठी खेळाडूवर ते सांगतील मी या शाळेतलं होतो. बरोबर, वेगळ्या पद्धतीने होईल ना. बरोबर, मला वाटतं सपोर्ट केला पाहिजे गोष्टीसाठी. आता बघ खेळाडूचा एक बघितलं ना की आज एक मोठा डॉक्टर, मोठा लॉयर, मोठा पॉलिटिशियन किंवा मोठा वकील सुसाईड करताना आपण ऐकतो, मोठ्या लेवलला सीईओ असणारे लोक सुसाईड करताना ऐकतो, पण एक खेळाडूने सुसाईड केलाय अजूनपर्यंत मला कुठं ऐकायला भेटलं नाही.
अरे खेळाडू तयार तसा होतो, त्याला फेल्युअर हे रोजचं आहे त्याच्यासाठी. रोजचं आहे. खेळाडूला ते अपडाऊन चालू असतो ना, ऍथलीटचं अपडाऊन हा प्रकार चालू असतो. तेवढं माइंड ऍथलीटचं तयार झालेलं असतं की एक किती बॅड पॅच आला तरी मी स्ट्रॉंग आहे त्या गोष्टी. बरोबर. की असं कबड्डी तुझ्यासाठी काय? कबड्डी माझ्यासाठी पॅशन आहे, कारण सर्वस्वच बोलू शकतो मी, कारण कबड्डीने सगळं काय दिलंय मला. कारण कबड्डी हे हा खेळ आला की असलम नामदार नाव येतं. बरोबर. असलम नामदार नाव आलं की कबड्डी हा खेळ येतो. बरं. खेळ तिथंच आहे तो, नाव नवीन नवीन येत जातात. बट मला जी ओळख भेटली ती कबड्डीमुळे भेटली, मी सांगतोय. तर कबड्डी सर्वस्व आहे आणि एक इच्छा आहे माझी, म्हणजे कबड्डी जे बोलताय ना तुम्ही, त्यातून मला गरीब खेळाडूंसाठी मी जेवढं काही करू शकतो ना ते मला करायचंय. माझी इच्छा कधी अशी काय बोलतात जास्त खेळाडूंना बनवण्याची, मी जास्त खेळाडूंकडे लक्ष देणं, शिकवणं. माझ्या ज्युनियर्स खेळाडूंना सिनियर ते बी मला सांगतात. खूप आमचं कॉम्बिनेशन होतं प्रॅक्टिसमध्ये. कुणाचा जरी बॅड पॅच आला तर मी जाऊन सांगतो काय नाही, असं असतं तसं असतं. ती इच्छा पण आहे आणि मला वाटतं की मला काहीतरी केलं पाहिजे नवीन खेळाडूंसाठी. आणि मी सांगेल पण बाकी सिनियर खेळाडूंना पण, तुम्हाला कोणी गरीब खेळाडूंना म्हणजे मदत करा तुम्ही. गरीब खेळाडूंना कोणी खेळाडू जरी भेटले, बोलले की असं असं हवं येते ते करायला पाहिजे आपण. कारण आपण शून्यातनं जेव्हा वर येतोय ना, तर गरीब खेळाडू आपल्याकडनं एक हे ठेवतात की ऍक्सेप्टेशन की आपल्याला त्यांनी दादांनी हे केलं पाहिजे, सिनियर खेळाडूंनी ते दिलं पाहिजे. मला वाटतं की तुम्ही करा खेळाडूंसाठी, ते एक वेगळं हे राहतं, हॅपीनेस वेगळा असतो की ह्या खेळाडूसाठी मी हे केलं, तो खेळाडू आज खेळतोय चांगला. तुम्ही स्वतः सक्सेस होऊन एवढं हॅपीनेस नाही भेटू शकत ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी करता ना, आणि तो खेळाडू काहीतरी चांगलं करतो जगात, तर तेव्हा तो हॅपीनेस खूप इम्पॉर्टंट असतो लाईफ मध्ये. आणि तो तुमच्या मनातनं येतो, तुमच्या मनातनं ती खुशी भेटते आणि वरचा सगळा बघत असतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा चांगला बघणार ना, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणार नाही, चांगलं बघणार, तर नक्की देव तुमचा दिवस आणेल. पण तो दिवस इतका लॉंग टर्म चालेल, इतका लॉंग टर्म चालेल की कारण तो समय आता आपला दौर चालेल. खरंच 100% दौर चालेल. त्या गोष्टीसाठी विचार केला पाहिजे खेळाडू. आणि बस मी कबड्डी माझ्यासाठी सर्व हेच बोलू शकतो. आता त्याच्यामध्ये तुला अजून एक माझा पण फोन येईल कधी कधी. नक्की नक्की. आणि आता तर बोलतो की नवीन खेळाडूंसाठी काय करायचं, मग काय अकॅडमी वगैरेचा प्लॅन इन फ्युचर येऊ शकतो आपला? अकॅडमी माझं तरी इच्छा अशी अकॅडमीची नाहीये, बट मी युवा पलटण आहे आमची टीम, तिथंच खेळाडूंना म्हणजे करेल की सजेस्ट करेल. तिथून आम्हाला पुणे रिपब्लिकला खेळाडू घ्यायला लागतात. बरोबर. की बघूया कधी मला अशोक सरांनी काही सजेस्ट केलं अकॅडमी बद्दल किंवा अशोक सरांचं ऐकतो मी, तर मी नक्कीच करू शकतो महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी. आणि इम्पॉर्टंट गोष्ट की मी आता डाएट बद्दल आपण जरी बोललो, जरी त्या प्रोडक्ट आणेल लवकरच मार्केटमध्ये, तर ते एक सगळ्यात जास्त चांगली हेल्प होईल खेळाडूला. हे खूप मला मेसेज पण येतात इंस्टाग्रामला वगैरे की दादा तू स्पीड साठी काय करतो, दादा तू स्ट्रेंथ साठी काय करतो. तर तो मी गरीब से गरीब खेळाडू पण घेऊ शकतात. काही खेळाडूंना मी मदत पण करेल, काय अशी गोष्ट नाही. त्याचा रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यात सगळे मिनरल्स विटामिन्स तुम्हाला स्ट्रेंथ साठी, तुम्हाला स्पीड साठी, तुमच्या ऍजिलिटी साठी कसली गरज आहे त्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये मी टाकणार आहे. आणि जरी वाटलंच तुम्हाला काही, तर माझ्याकडनं जर तुम्हाला फीडबॅक भेटला नाही किंवा मी मेसेजचा रिप्लाय दिला नाही काही लोकांना, तर मला माझं वे बेटर म्हणून हे इंस्टाग्रामला पेज आहे, तिथं तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलू शकता, ते करतील सगळं काय. तर थँक्यू असलम, जो तुम्हाला टाइम दिला. थँक्यू. आणि असंच आपण पुढे भेटत राहू. थँक्यू.